आज आपल्याला भेटायला एक खास व्यक्तिमत्व आलंय. आपल्यापैकी एक आपले मित्र शुभम हवळ सर, ज्यांनी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या मार्फत घेण्यात येणारी समाज कल्याण अधिकारी ही जी एक्झाम आहे ही महाराष्ट्रात दुसरा येऊन पास केलेली आहे. तर त्या निमित्तानं आपण एकदा त्यांचं स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन. सरांकडे हँडओव्हर करण्याच्या आधी सरांच्या आधी थोडीशी ओळख करून देतो तुम्हाला मी. शुभम हवळ सर हे तसे मूळचे सांगली जिल्ह्यातले आहेत आणि 32 शिराळा ह्या भागामधनं शुभम सरांचं मूळ गाव. तर 32 शिराळ्यामध्ये त्यांचं शालेय शिक्षण पण झालंय आणि आई वडील त्यांचे शिक्षक आहेत, टीचर. 2019ला त्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली आहे. कराड नावाच्या त्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, तुम्हाला सर्वांना माहीत असावं ते कराड इंजिनिअरिंग कॉलेज, राईट? गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज फ्रॉम कराड. आणि 19 नंतर त्यांनी 2 कंपन्यांमध्ये त्यांची प्लेसमेंट झाली. ती प्लेसमेंट त्यांनी नाकारली. त्याचबरोबर जी प्लेसमेंट होती, मला वाटतं सर कॉग्निझंट आणि बायजूसमध्ये त्यांची प्लेसमेंट झाली होती. आणि तुम्हाला माहीत असेल टीस नावाची एक मोठी इन्स्टिट्यूट आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, है ना? जी इन्स्टिट्यूट फार प्रेस्टिजियस आहे भारतामध्ये अबाउट सोशल सायन्सेस. आणि तिथले अकॅडमिक्स, तिथली जी अल्मा मॅटर आहे, इट्स व्हेरी स्ट्रॉंग. तर त्या एक्झामच्या एंट्रन्समध्ये भारतामध्ये 30th रँक येऊन ते पास झाले होते. डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स त्यांना तिथे त्यांनी अप्लाय केला होता, पण राज्यसेवेची मुख्य परीक्षा असल्यामुळे त्यांना अनफॉर्च्युनेटली 30मध्ये शिकता नाही आलं. मग त्यांचा हा मागच्या 3 वर्षांपासून हा राज्यसेवेचा अभ्यास सुरू आहे. ॲट द सेम टाइम ही समाज कल्याण अधिकारी ही एक्झाम पण ते पास झालं. आता जस्ट बोलताना मला हे कळालं की 6 महिने एक लॉंग ब्रेक घेऊन UPSC सुरू करण्यास त्यांचं पुढचं विजन आहे. तर मी त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी त्यांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शुभम सरांना तुमच्याशी बोलण्यासाठी मी माझा माईक हँडओव्हर करतो, स्टेज हँडओव्हर करतो. पण त्याआधी आपल्या अकॅडमीच्या परंपरेप्रमाणे आपण शुभम सरांचं एक फॉर्मल स्वागत करूया, शुभेच्छा देऊया. तुमच्यापैकी कुणीही एक विद्यार्थी, जी सर आमची परंपरा अशी आहे की विद्यार्थ्यांकडून आम्ही अभिनंदन करतो. आणि शुभम सरांसोबत त्यांचे मित्र, त्यांच्या बालपणीचे मित्र भाग्येश सुद्धा आपल्यासोबत आहे. मला असं वाटतं तुमच्याकडे बघून की फारच गहिरी दोस्ती असावी, कारण इतक्या लांब. तर स्टेज तुम्हाला शेअर करायला मिळतंय. आपण दोघांचंही आज विद्यार्थ्यांच्या मार्फत स्वागत करूया. तुमच्यापैकी कुणीही एक जण मी रिक्वेस्ट करेल की यावं आणि शुभम सरांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. खूप खूप अभिनंदन तुमचं. सत्यजित सरांनी माझी पहिल्यांदा ओळख करून दिलेली आहे तुमच्यासोबत, कारण मी आता फार त्याच्यामध्ये वेळ नाही घालवणार. ॲक्च्युली मी प्रवास कसा केला, इथंपर्यंत कसा आलो आणि त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी काय होती हे छोट्या पद्धतीने कमी वेळेमध्ये सांगेन. आणि मग आपण एक स्टुडंट टॉपर एक इंट्रॅक्शन घेऊ. तुम्हाला ज्या शंका असतील त्या तुम्ही विचारू शकता. 2019 मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमधून. आणि का कोणास ठाऊक, पण आमच्या कॉलेजला खूप जुनी परंपरा आहे गेल्या 4 वर्षांमध्ये, की जे फर्स्ट येतात महाराष्ट्रामध्ये MPSC मधून, फर्स्ट किंवा सेकंड हे आमच्याच कॉलेजचे असतात दरवर्षी. म्हणजे पुण्यातल्या नागपूर, औरंगाबाद, अमरावती मोठ्या मोठ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना पाठीमागे टाकून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड याचे विद्यार्थी प्रथम येतात. अशी एक जनरल परंपरा 4-5 वर्षांमध्ये एस्टॅब्लिश झाली आहे. अशा कॉलेजमधून मी पासआउट झालो आहे आणि 2019 पासून अभ्यास करत होतो राज्यसेवेचा. 3 मेन्स राज्यसेवेच्या दिलेल्या आहेत आणि 2 इंटरव्ह्यू पैकी आता मग 3rd अटेम्प्टमध्ये बहुजन वेलफेअर ऑफिसर, बहुजन कल्याण अधिकारी या राजपत्रित अधिकारी परीक्षेमध्ये महाराष्ट्रात सेकंड आलो. ॲक्च्युली मला जे तुमच्याशी सांगायचं आहे ते असं एक फार मोटिवेशनल स्पीच किंवा फार असं अंगावरती काढाय तो वक्तृत्व खूप छान आहे अशा पद्धतीने नाही. जे फॅक्ट आहे, ज्याच्यातून मी गेलो, जो संघर्ष मी केला, जो बहुतांश विद्यार्थी करतात कमी अधिक फरकाने, अशा पद्धतीने बोलायचं आहे. ॲक्च्युली 2019ला मी पुण्यामध्ये क्लास केला सुरुवातीला. आणि कोविडमध्ये मग मला असं फील झालं की बाबा आपण घरच्यांचे पैसे बरेच वाया घालवतोय इथे राहून, कारण 12-15 हजार रुपये पर मंथ हा खर्च येतो. आणि तो जरी माझ्या आई वडील शिक्षक असले तरी मला योग्य नाही वाटलं की विनाकारण आपण इन्व्हेस्ट करावेत. म्हणून मी माझं क्लासेस कोचिंग झाल्यानंतर मी माझ्या गावाकडे गेलो. गावाकडे एक लायब्ररी जॉईन केली आणि ॲक्च्युली ती आम्ही विद्यार्थ्यांनीच तयार केली होती. अशा लायब्ररीमध्ये मी अभ्यास केला आणि आज आमचे 50 विद्यार्थ्यांची लायब्ररी गावामध्ये मी आणि माझ्या मामांनी सुरू केलेली आहे.
आणि ज्याच्यातून साधारणतः 2 ते 3 अधिकारी गेल्या 6 महिन्यांमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तर सांगायचा उद्देश हाच आहे की सुरुवातीला तुम्ही क्लास करत असताना तुम्ही डेडिकेटेडली अभ्यास करा. तुमचं जे कर्तव्य आहे कोणत्याही पद्धतीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावरती न होऊ देता वाईट दृष्टिकोनातून त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि गरज नसेल की बाबा पुण्यामध्ये मला राहायला जमत नाही, कोणाची आर्थिक परिस्थिती नसेल व्यवस्थित, तर तुम्ही इथं न थांबता गावाकडे जाऊन तुमच्या जिथं कम्फर्टेबल फील आहे तिथं जाऊन अभ्यास होणार असेल तर बरं का. म्हणजे हे जे मी सांगतो ते गावाकडे तुम्ही इथून क्लास करून गावाकडे जा आणि मजा करा असं नाही. जर तिथं जाऊन तुमचा अभ्यास होणार असेल, तुम्ही घरच्यांचे जर पैसे वाचवू शकत असाल आणि तशी तुमची भावना असेल तर तो एक चांगला ऑप्शन असू शकतो. मी हाच मुद्दा कव्हर केला याच्यातून. आणि मग 2019ला क्लास पूर्ण झाल्यानंतर मला फील झालं की बाबा हे आपण पैसे इन्व्हेस्ट करणं योग्य नाही, कारण कमवण्याच्या वयामध्ये पैसे घरच्यांकडून मागणं हे काही मला तात्विकदृष्ट्या योग्य नाही वाटलं. पुन्हा गावाकडे गेलो, अभ्यास केला आणि मग 3rd अटेम्प्टमध्ये क्लिअर झालं. पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी आणि सोशल सायन्सेस म्हणजे सोशोलॉजी हे खरं तर स्कोरिंग विषय आहेत. म्हणजे MPSC मध्ये आपल्याला जर पास व्हायचं असेल तर हे जे सब्जेक्ट आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत की ज्याच्याशिवाय आपला स्कोर बूस्ट होऊ शकत नाही. त्यामुळे तुमची या सब्जेक्टवरती कमांड असली पाहिजे. इतिहास, भूगोल यांच्याबद्दल विचार केला तर इतिहासाला तेवढं महत्त्व सध्या देता येऊ शकत नाही. ॲक्च्युली मी दिलं नव्हता, कारण त्याचा इनपुट आउटपुट रेशो हा फार कमी आहे. आपण जे सोर्सेस वाचतो, ज्याच्यातून कंटेंट क्लिअर करतो, तेच परीक्षेला रिफ्लेक्ट होतं का आणि त्यातूनच प्रश्न येतात का याच्यावरती थोडासा डाऊट तयार होतो. त्यामुळे माझी प्रायोरिटी अभ्यास करताना नेहमी पॉलिटी, जॉग्राफी आणि सायन्स, मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे सायन्स या 3 सब्जेक्टवरती ठेवली होती. आणि इतिहासाला तुलनेनं कमी महत्त्व दिलं. सिलेबस पूर्ण कव्हर केला होता, रिव्हिजन सेशनमध्ये या 3 घटकांना जास्त होल्ड केला होता. त्यामुळे 3 पूर्वपरीक्षा मी दिल्या त्याच्यामध्ये कधीच फेल झालो नाही. आणि पॉलिटी लक्ष्मीकांत हे जे बुक आहे किंवा आपल्या ज्ञानदीपचं जे बुक आहे पॉलिटीच्या ओरिएंटेड अतिशय सुंदर, त्याच्याशिवाय मार्केटमध्ये कुठलंच बुक अवेलेबल नाही. ते 2 पाठ लिटरली झालं होतं. त्यामुळे प्रिलिम्सला तरी साधारणतः 14-15 क्वेश्चन्स बरोबर यायचे आणि मेन्सला तर बाय डिफॉल्ट चांगला स्कोर येत होता. त्याच्यानंतर जर सांगायचं झालं तर हा प्रिपरेशन करत असताना सायमल्टेनियसली राज्यसेवा आणि कंबाईन पण मला वाटतं तुम्ही करत असावे ना, की कम्प्लीट सोशोलॉजी ऑप्शनल असलं मला वाटतं सोशोलॉजी सगळ्यांचं. येस. 2025 पासून पॅटर्न चेंज झाला म्हणून. ओके. मी 2024 पर्यंत आमचे ऑब्जेक्टिव्ह बॅच होते, त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह बद्दल तितकंसं मी सध्या बोलणं योग्य नाही. पण हे जे 4-5 सब्जेक्ट होते त्याच्यावरती चांगली कमांड केली होती. आणि बाय डिफॉल्ट सत्यजित सर यांनी जे मला मार्गदर्शन केलं होतं, इनफॅक्ट सर समोर आहेत म्हणून त्यांचं मी कौतुक करतोय हा मुद्दा नाही. राज्यसेवेची एक्झाम होती मेन्सची आणि मला फार कमी वेळ अवेलेबल होता की या एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी. माझे वडील शिक्षक आहेत दिव्यांग शिक्षण विभागामध्ये, याच डिपार्टमेंटच्या संलग्न, त्यामुळे मी खूप लहानपणापासून या डिपार्टमेंटला अट्रॅक्ट झालो होतो. आणि म्हणजे अचानकच ही ॲडव्हर्टाईज आली आणि चांगल्या जागा होत्या, 31 जागा होत्या महाराष्ट्रामध्ये. चांगल्या जागा हे उपरोधिक बोलणं आहे, 31 जागा महाराष्ट्रामध्ये. तरी पण म्हटलं ठीक आहे करूयात आपण अभ्यास. आणि मग मला पहिल्यांदा आठवलं ते म्हणजे सत्यजित सरांचं नाव. त्यांना मी फोन केला, सर असं आहे ही एक्झाम प्रिपेअर करायचा विचार केला आहे, तर कुठला सोर्सेस आहेत आणि मला फार सोशोलॉजीमधलं माहिती नाही आणि बऱ्यापैकी सिलेबस हा या एक्झामसाठी सोशोलॉजीचा होता. तर सरांनी मला मार्गदर्शन केलं होतं कुठले पुस्तक वापरायचे, कुठले रेफरन्सेस वाचायचे आणि PYQ अनालिसिस कसं करायचं सोशोलॉजीच्या रिलेटेड. कारण सोशोलॉजी हा MPSC मध्ये 2023 पर्यंत आमचा फारशी संबंध आला नाही. 2-4 टॉपिक असायचे तेवढेच. पण सरांनी एवढ्या कमी कालावधीमध्ये मार्गदर्शन केलं होतं की अतिशय सुंदर पद्धतीने. आणि मग त्याच्यामध्ये मला वाटतं ऑलमोस्ट चांगला स्कोर जो आला तो रिटर्नमध्येच मला 135.5 मार्क्स होते 200 पैकी. आणि सरांना फोन केला, सर तुम्ही जे सोर्सेस दिले होते त्याचं रिफ्लेक्शन खूप चांगल्या पद्धतीनं झालं आणि फायनली 135.5 मार्क्स मिळालेले सेकंड नुसार. तर जे खूप आउटस्टँडिंग होते. आणि सर म्हटले होते की तुम्ही फक्त इंटरव्ह्यूला जाऊन पाठीमागे या, बाकी प्रिपरेशन करण्याची काहीच गरज नाही, तुमचं गॅरंटेड सिलेक्शन होतं. आणि तशाच पद्धतीने झालं. वाघ सरांचं पाण्याला आलं होतं मला, तुम्हाला कदाचित माहिती असेल MPSCचे सदस्य वाघ सर, जे वन ऑफ द डिफिकल्ट मेंबर इन द MPSC. हे ज्यांचे इंटरव्ह्यू ज्यांना येतात ते मुलं लिटरली घाबरतात आणि ते प्रचंड प्रमाणात ग्रील करतात. आणि तुम्ही जर त्यांच्या पात्रतेला उतरलात तर त्याच्या पद्धतीने ते न्याय देतात. म्हणजे जसं बोललं जातं की MPSC मधील वाघ सरांचा इंटरव्ह्यू जो असतो तो खूप कठीण असतो आणि तो क्रॅक करणं म्हणजे भयानक अवस्था. आणि नेमका त्या सरांचाच इंटरव्ह्यू आला
पॅनल डिक्लेअर झाला. पण सरांनी जी प्रिपरेशन करून घेतली होती त्याच्यावरती एवढा चांगल्या पद्धतीने होल्ड होता की सरांचे ऑलमोस्ट क्वेश्चन म्हणजे वाघ सरांनी जे क्वेश्चन्स विचारले सोशलॉजीच्या ओरिएंटेड ते खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करता आले. PYQ अनालिसिस जे आहे ते याच्यातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की PYQ अनालिसिस आणि सिलेबस हे आपले MPSCचे भगवद्गीता आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न कुठनं येणार आहेत, तुम्हाला संदर्भ कुठून शोधायचे आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीनं वर्कआउट करायचं आहे हे पूर्णपणे PYQ आणि सिलेबस ठरवलेले आहेत. त्यामुळे उदाहरण द्यायचं झालं तर एक क्वेश्चन त्यांनी विचारला होता या एक्झाममध्ये, समाज कल्याण विभागाची स्थापना कधी झाली म्हणून, आणि डेट वाईज ऑप्शन फार क्लोज होते आणि डेट वाईज ऑप्शन सेट केले होते त्यांनी. तर त्याचा अनालिसिस मी अशा पद्धतीने केलं होतं की 2012 मध्ये ही एक एक्झाम झाली होती आणि 2012 नंतर आता लिटरली पुन्हा एक्झाम झाली, म्हणजे साधारणतः 10 वर्षांच्या फरकाने. तर त्यांचं क्वेश्चन पेपर्स अनालिसिस करताना अशा पद्धतीने अनालिसिस केलं होतं. तेव्हा त्यांनी विचारलं होतं समाज कल्याण विभागाच्या पहिल्या मंत्री कोण होत्या. आता बाय डिफॉल्ट 2012चा क्वेश्चन पेपर असल्यामुळे थोडीशी काठिण्य पातळी कमी असावी, पण समाज कल्याण मंत्रालय काय आहे, ते कधी फॉर्म झालं, कशा पद्धतीने वर्क करतं, सध्या स्ट्रक्चर काय आहे, कोण सचिव आहेत, कोण अध्यक्ष आहेत, याची स्थापना कधी झाली, याचे सध्याचे मंत्री कोण आहेत, याचे राज्यमंत्री कोण आहेत, याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, कशा पद्धतीने ते काम करतं आणि सध्या किती विभाग कार्यरत आहेत, हा कंटेंट मी त्या एका क्वेश्चनवरून बिल्ड केला होता. आणि डायरेक्ट यावर्षी असाच क्वेश्चन आला की समाज कल्याण विभागाची स्थापना कधी झाली, 23 सप्टेंबर 1972 असं काही त्याचा आन्सर होतं. पण एवढे क्लोज ऑप्शन त्यांनी दिले होते की ज्याने अभ्यास केलाय त्याच विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येणार आणि हेच प्रश्न पुढे जाऊन मेरिट ठरवणार. कारण पॉलिटी असेल, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट अफेअर्स, करंट इव्हेंट्स हे जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही जे सोर्सेस वापरता ते सोर्सेस सगळेजण अखंड महाराष्ट्र वापरतो. त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर हे प्रश्न तुम्हाला मेरिट ठरवत नाही, हे ऑलमोस्ट सगळ्यांना येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटीबद्दल बोलायचं झालं तर लक्ष्मीकांत शिवाय सध्या मार्केटमध्ये कुठलंच पुस्तक अवेलेबल नाही स्टँडर्ड सोर्सच्या दृष्टिकोनातून. जर ते मी वापरत असो तर सगळे तेच वापरतात पुस्तक, तुम्ही पण कदाचित तेच वापरत असावं. तर त्याच्या पुढे जाऊन कधी कधी आयोग प्रश्न विचारतो, मग तेच काही प्रश्न असतात ते फायनल मेरिट ठरतात तुम्हाला पोस्ट द्यायची आहे की नाही. कारण एका ठराविक लिमिटपर्यंत सगळ्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे समान येतात. त्यातलाच हा एक क्वेश्चन होता, समाज कल्याण मंत्रालयाची स्थापना कधी झाली, आणि ते पूर्ण डेट वाईज त्यांनी एक इलेबरेशन केलं होतं. पुढे जाऊन त्याच क्वेश्चन पेपरमध्ये असा प्रश्न फॉर्म केला होता त्यांनी की समाज कल्याण मंत्रालयाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीवरून झाली. आता हे मला वाटतं अखंड महाराष्ट्रात कुणालाच याचं उत्तर माहिती नव्हतं, पण हे माझ्या PYQ अनालिसिसमध्ये नोट्समध्ये मी तयार करून ठेवलं होतं. त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोण आहेत, रे नावाची एक समिती होती आणि त्यांनी ही स्थापना केली होती त्यांच्या शिफारशीनुसार. तर हे PYQ अनालिसिस जे आहे हे आपल्यासाठी भगवद्गीता आहे. म्हणजे येणारे क्वेश्चन्स कसे असतील आणि कोणत्या लेवलपर्यंत असतील हे पूर्णपणे आपल्याला PYQ शिकवणार आहेत. त्यामुळे PYQ आणि आपला सिलेबस याच्या कॉपीज नेहमी आपल्या सोबत असल्या पाहिजे. मला वाटतं आपल्या नंदीपचं मी एक बुक वापरलं होतं 2020-21 मध्ये 20,000-25,000 PYQ असे सगळे एका पुस्तकामध्ये होते. आता कदाचित तुमच्याकडे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल त्यामुळे मला त्याबद्दल आयडिया नाही, पण माझ्या प्रिपरेशनमध्ये मी त्यांचं पुस्तक वापरलं होतं की ज्याच्यामध्ये सगळे PYQ सब्जेक्ट वाईज त्यांनी कव्हर केले होते, प्रिलिम्सचे, मेन्स आणि प्रिलिम्स आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून. तर या गोष्टी वर्कआउट करणं महत्त्वाचं आहे. आणि फार मी असं सांगणार नाही की बाबा मी 10 तास अभ्यास केला, अजिबात नाही. मी हार्डली 6 ते 7 तास डेली अभ्यास करत होतो, 7 तास रेग्युलर, पण एकही दिवस सुट्टी न घेता. जर फार कंटाळा आला तर महिन्यातून किंवा 15 दिवसातून एखादी सुट्टी. पण त्या सुट्टीमध्ये सुद्धा एखाद्या व्हिडिओ लेक्चर्स पाहणे PYQच्या संदर्भात किंवा एखादी टेस्ट सिरीजचा अनालिसिस पाहणे, अशा पद्धतीची सुट्टी मी घेत होतो. पण असं काही 10-10, 8-8 तास जे विद्यार्थी जनरली सांगतात की स्टेजवर द्यायला मी 8 तास अभ्यास करत होतो, मी सकाळी 7 ला पण लायब्ररीत जात होतो वगैरे, असं काही मी कधी केलं नाही. मी 7 तास डेली अभ्यास करत होतो कॉन्स्टंटली आणि स्वतःला टेस्ट करत होतो दरवेळेला. या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आपल्या डोक्यात हेही असलं पाहिजे की साधारणतः 200 ते 250 MPSC मधून पोस्ट निघतात, मॅक्स टू मॅक्स 300-350, आणि अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2.5 ते 3 लाख आहे. तर सक्सेस रेट हा 0.01% पर्यंत जातो. आपल्याला प्रॅक्टिकल दृष्टिकोन पण असला पाहिजे की बाबा आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, कुठंपर्यंत अभ्यास करायचा आहे आणि आपलं अभ्यासाचं लिमिट काय असलं पाहिजे. एक ठराविक एज क्लिअर केल्यानंतर किंवा एक ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर आपण आपल्या प्लॅन बी वरती देखील काम केलं पाहिजे. कारण MPSC हेच सर्वस्व हा दृष्टिकोन सध्याच्या कॉम्पिटिशनमध्ये योग्य नाही आहे. 3 वर्ष आपण ठरवलं ना करायचं आहे, 3 वर्ष डेडिकेटेडली करायचं, कोणत्याही पद्धतीचा प्लॅन बीचा विचार न करता.
जे आहे, जे संदर्भ आहे, जे मला करायचं आहे, जी माझी प्रायोरिटी आहे आणि विद्यार्थी म्हणून काय करणं मला अपेक्षित आहे. रिझल्ट कसा येईल, रिझल्ट कधी येईल, तो पॉझिटिव्ह येईल का, तो माझ्या फेवरमध्ये येईल का, मग आईबाने असेच क्वेश्चन का सेट केले, हा निगेटिव्ह विचार मला नसला पाहिजे. विद्यार्थी म्हणून माझी भूमिका काय आहे, जे सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस पूर्ण करणे, त्याच्यासाठी स्वतःला टेस्ट करणे. कारण बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांचा अभ्यास खूप चांगला असतो. म्हणजे माझे एक मित्र आहेत, मी नाव नाही घेणार त्यांचं, मी पुण्यात असताना रूममेट आम्ही होतो, खूप प्रचंड हुशार होते, COT मधून पास आउट आहेत सध्या ते, आणि प्रचंड हुशार, म्हणजे सगळे संदर्भ ग्रंथ वगैरे तोंड पाठ आहेत त्यांना, पण त्यांचा राज्यसेवेमधून हवा तेवढा स्कोर येत नाही. याचं रिझन असं की ते टेस्टच करत नाहीत स्वतःला. आपण आत्ता एक्झाम दिली आणि एक्झाम दिल्यानंतर अभ्यास कंटिन्यू करत राहतोय आणि नंतर परत MPSCलाच एक्झाम देतोय, हा ॲटिट्यूड चुकीचा आहे. टेस्ट देणं खूप गरजेचं आहे यासाठी की आपण कुठेपर्यंत आहोत, आपण कुठला टॉपिक आपला वीक आहे, आपण कुठल्या टॉपिकवरती काम करणं गरजेचं आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला टेस्टमधून कळतात. टेस्टमध्ये किती मार्क्स आले हे आपण कॅल्क्युलेट अजिबात नाही करायचं, कारण MPSCचे पेपर आणि टेस्ट पेपर हे पूर्णपणे डिफरंट आहेत. त्याचा काहीही कुणाशी ताळतम्य नसतो. म्हणजे या टेस्टमध्ये मला चांगले मार्क्स आले तर हरकून जायचं नाही, आणि उद्याच्या टेस्टमध्ये कमी मार्क्स आले तरी पण वाईट वाटून घ्यायचं नाही. त्याने MPSCचे पेपर सेंटर हे वेगळे असतात, त्याचा आणि टेस्टचा तितका संबंध नसतो. मग टेस्ट का द्यायच्या, तर स्वतःला टेस्ट करण्यासाठी. टेस्टचं नावच असं आहे की स्वतःला टेस्ट करणे. आपण कुठल्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहोत, आपल्याला कुठं कमी एफर्ट्स घ्यायचे आणि कुठं आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायचे, हे टेस्टमधून कळतं. टाइम मॅनेजमेंट आपल्याला जमतं का, आपण जो केलेला अभ्यास असेल तो अभ्यास परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होतो का, जर होत नसेल तर काय केलं पाहिजे, थोडं योगासन वगैरे आपण करू शकतो का, या गोष्टी आपल्याला टेस्टमधून कळतात जेव्हा आपण वर्गामध्ये बसून, क्लासरूममध्ये बसून टेस्ट देतो. आणि आता तरी आफ्टर कोविड डिसेंट्रलायझेशन सगळ्या गोष्टींचं झालेलं आहे. म्हणजे आम्ही 2019-20 मध्ये असताना MPSC म्हणजे पुणे हे समीकरण होतं, म्हणजे पुण्यात आल्याशिवाय MPSC क्लिअर करणं अशक्य, ही भावना तेव्हा होती. आता डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे अवेलेबल आहेत, ऑनलाईन फॅसिलिटीज अवेलेबल झालेल्या आहेत. आपल्याला टेस्ट सिरीज किंवा एक्स्ट्रा लेक्चर्स, गायडन्स लेक्चर, मोटिवेशन लेक्चर हे आपल्याला सगळीकडे मिळून जातात सध्या. त्यामुळं सगळ्या अकॅडमीचा, सगळ्या इन्स्टिट्यूटचा आपण फायदा करून घेतला पाहिजे ऑनलाईनच्या माध्यमातून. जर आपण आज उद्या ज्ञानदीपची टेस्ट दिली तर पुढच्या आठवड्यामध्ये स्टेपअपची टेस्ट दिली पाहिजे, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये युनिटची टेस्ट दिली पाहिजे, कारण ते आता अवेलेबल आहेत ऑनलाईन सगळीकडे आणि कमी खर्चामध्ये मिळतात. इनफॅक्ट मला वाटतं काय झेरॉक्सच्या दुकानामध्ये तर फ्रीमध्ये मिळतात. एक टेस्ट सिरीज आपण कम्प्लीट लावणं, कोणतीही ज्ञानदीपचीच लावा माझं तर असं म्हणणं आहे, कारण त्यांच्या टेस्ट सिरीज चांगल्या असतात, दर्जेदार असतात. तर ती टेस्ट सिरीज लावल्यानंतर पुन्हा मग बाहेर जाऊन आपण प्रिलिमच्या अगोदर बाकीच्या अकॅडमीचे पेपर पण सॉल्व्ह केले पाहिजेत. यासाठी नाही की आपला स्कोर किती येतोय, यासाठी की कुठल्या कंटेंटमध्ये आपण वीक आहोत. कधीही टेस्टचे मार्क मोजू नका, कारण मार्क्स हे टेस्टचे आयोगापेक्षा खूप वेगळे असतात. काही संबंध नसतो टेस्ट सिरीजचा आणि आयोगाच्या पेपरचा, पूर्णपणे काठिण्य पातळी वेगळी असते. तिथं पेपर सेटर जो बसतो तो कोणत्या ॲटिट्यूडमध्ये आहे, त्याचं बॅकग्राऊंड कुठलं आहे आणि तो काय लेवलचा विचार करतो, याच्यावरून पेपर सेट होतात. आपल्याला एवढंच दृष्टिकोन आपला असला पाहिजे टेस्ट देताना की आपण कुठं एफर्ट्स घेतले पाहिजेत आणि कुठं कमी एफर्ट्स घेतले पाहिजे. स्मार्ट वर्क ज्याला आपण म्हणतो, की सध्याच्या कालावधीमध्ये हार्ड वर्क करून उपयोगाचं नाही, स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे. हे स्मार्ट वर्क आपल्याला टेस्ट सिरीजमधून करू शकतो. पुन्हा प्रिलिम्स आणि मेन्सच्या बद्दल मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली. इंटरव्ह्यूसाठी मी अशा पद्धतीने प्रिपरेशन केली की 6 MPSCचे सदस्य आहेत, एक अध्यक्ष प्लस 5 मेंबर्स, तर त्यांची थोडीशी हिस्ट्री बॅकग्राऊंड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात, त्यांचा कुठल्या क्षेत्रामध्ये कमांड आहे आणि त्यांना कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे, याची थोडीशी माहिती करून घेतली होती. फॉर एक्झाम्पल MPSCचे पांढरपट्टे सर आहेत. पांढरपट्टे सरांना साहित्य, कल्चर या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट असतो. म्हणजे एखादा विद्यार्थी जर असेल समोर आणि बोलताना त्याने असं बोललं की बाबा मला कविता लिहायला आवडतात, मला शायरी लिहायला आवडतात, तर सर फार खुश होतात. आणि जर एखाद दुसरी शायरी तुम्ही म्हटली, त्यांनी जर सांगितलं तुम्ही म्हटले, तर तुम्हाला अर्धा 1 मार्क जास्त मिळतो. मग मी तशा पद्धतीनं वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला. नुकताच तेव्हा मला मराठी चित्रपटसृष्टीतील एक पुरस्कार देखील मिळाला होता, स्क्रिप्ट रायटिंगच्या रिलेटेड. अंतर ही मराठी फिल्म कृणाल राणे यांनी लिहिली होती आणि त्याच्यावरती मी समीक्षण देखील केलं होतं. मग मी प्रिपरेशन करताना असं ठरवलं होतं की पांढरपट्टे सरांचं पाणी जर आलं आणि त्यांनी जर मला विचारलं की तुमचे छंद काय आहेत, तुमची आवड काय आहे, तर हा पॉईंट आपण तिथं सांगायचा. भले त्यांनी नाही विचारलं, काहीच नाही विचारलं, तरी सुद्धा आपला हा पॉईंट त्यांच्या पाण्यासमोर बोलताना कुठल्या ना कुठल्या दृष्टिकोनातून आला पाहिजे.
अशी प्रिपरेशन मी करून गेलो होतो. जर वाघ सरांचं पॅनल आलं तर हे माहिती होतं की वाघ सर हे फार ग्रिल करतात लोकांना, म्हणजे एवढी मोठी पोस्ट जर तुम्हाला आम्ही देणार आहोत तर तुम्ही त्यासाठी केपेबल आहात का. तुम्ही भले फिलिम्स क्लिअर केली, मेन्स क्लिअर केली, पण आपण एमपीएससी मध्ये त्याला इंटरव्ह्यू म्हणतो. ऍक्च्युली ती इंटरव्ह्यू नसून पर्सनॅलिटी टेस्ट आहे. तुम्ही त्या पदाचा न्याय देऊ शकता का, तुम्ही त्या पदासाठी योग्य आहात का, तुमच्यात तो ॲटिट्यूड, संयम, सहनशीलता आहे का, हे चेक करण्याचं काम आयोगाचे सदस्य आणि मेंबर्स करत असतात. वाघ सर हे त्या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्यांकडे बघतात. तुझं बॅकग्राऊंड, तुमचं कॉलेजचं बॅकग्राऊंड चांगलं आहे का, तुम्ही अकॅडमिकली स्ट्रॉंग आहात का, आणि बाय डिफॉल्ट असायला पाहिजे ना. आपण आपल्या वयाची आयुष्याची 3 ते 4 वर्ष ज्या अकॅडमिक क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहेत त्याचं नॉलेज, बेसिक नॉलेज आपल्याला असलंच पाहिजे, असं सरांचा ॲटिट्यूड असतो. मग माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं होतं, त्यामुळे मी इलेक्ट्रिकलचे बरेच क्वेश्चन्स प्लस इलेक्ट्रिकलचा थोडा बेसिक कंटेंट आणि इंटरव्ह्यूसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी केल्या होत्या. तिसरे मेंबर होते देशपांडे सर. तर देशपांडे सर हे इंटरव्ह्यू घेत असताना करंट इव्हेंट्सवरती फार फोकस करतात. करंट इव्हेंट्स म्हणजे काय, आत एंट्री केल्यानंतर पहिलाच प्रश्न त्यांचा असा असतो मोस्टली विद्यार्थ्यांना की आजचा पेपर वाचला का तुम्ही. कोणी जर विचारलं हो वाचला तर कोणत्या पद्धतीचे, कुठली हेडलाईन होती, असं डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. आजच्या पेपरची हेडलाईन कोणती आहे, मग त्याच्यावरून इंटरव्ह्यू सुरू होतो. मग तुम्हाला साधारणतः तुमच्या इंटरव्ह्यूच्या पूर्वी 8 ते 15 दिवस कुठल्या मोठ्या घडामोडी घडल्यात का, त्या कशा पद्धतीने घडल्यात, त्याचे भारतीय राज्यघटनेशी संबंध काय आहेत. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, इंटरव्ह्यूमध्ये बोलत असताना भारतीय राज्यघटना आपल्यासाठी सर्वस्व आहे हा ॲटिट्यूड असला पाहिजे. मला असं वाटतं किंवा तुम्हाला असं वाटतं किंवा हे असं झालं पाहिजे असे उत्तर देऊन चालत नाही, की भारतीय राज्यघटनेनुसार असं असं होणं अपेक्षित आहे. हा रेफरन्स आपल्या बोलण्यामधून असला पाहिजे. भारतीय राज्यघटना आपल्यासाठी भगवद्गीता आहे असं थोडक्यात. तर हा ॲटिट्यूड त्या सरांचा असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मी प्रिपरेशन केली होती. करंट इव्हेंटचे लोकसत्ता एकमेव पेपर आणि टाइम्स ऑफ इंडिया हे 2 पेपर वाचायचो 15 दिवस, आणि जे महत्त्वाचे हायलाईट होणारे पॉईंट्स आहेत ते लिहून काढायचो. याच्यावरती अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम होतील. तेव्हा नुकताच मराठा रिझर्वेशनच्या रिलेटेड खूप इश्यू क्रिएट झाला होता. रिझर्वेशन काय आहे, त्याची सुरुवात कधी झाली, त्याचे भारतीय राज्यघटनेमधील कलमं कुठली आहेत, मग त्याचा ते योग्य आहे का, तुमचं ॲनालिटिक्स स्किल काय आहे त्याच्यावरती, तुमचं मत काय आहे, अशा पद्धतीचे 10-15 क्वेश्चन्स मी सेट केले होते की बाबा असे विचारू शकतात. पुढे जाऊन जर आपण विचार केला तर एमपीएससीचे रजनीश शेठ सर जे आहेत अध्यक्ष, तर ते थोडे तुम्हाला प्रॅक्टिकल क्वेश्चन जास्त विचारतात तुमच्या पर्सनॅलिटीला पकडून, की तुम्ही या क्षेत्रातून आला आहात तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल माझ्याबद्दल बोलायचं झालं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे, तर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय येत आहे, तुम्हाला कशासाठी इथे यायचं आहे. तिथं जर सर मला समाजसेवा करायची आहे, मला समाजाबद्दल फार काहीतरी वी आर रिस्पॉन्सिबल टू डू समथिंग बॅक टू द सोसायटी असे विचार मारले तर आपण पहिल्यांदा बाहेर पडतो. तर असं प्रॅक्टिकल अप्रोच तिथे लागतो की कशासाठी यायचं आहे, काय यायचं आहे. मी त्याचे उत्तर चांगले प्रिपेअर करून ठेवले होते की सर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे, आपण ज्या पदाला बसणार आहोत त्या पदाला मान सन्मान आहे, आणि या गोष्टी क्लिअर केल्यानंतर आपल्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीने मान सन्मान मिळतो, चांगल्या पद्धतीचा पगार आहे, जे पुढे जाऊन आर्थिकदृष्ट्या मला स्थैर्य येऊ शकतं. हे प्रॅक्टिकल उत्तर आहे ज्यासाठीच मोस्टली विद्यार्थी काम करत असतात. मी तसं उत्तर दिलं होतं. वाघसांच्या पाळल्यानं त्यांना ते फार आवडलं होतं. त्यांनी मला खूप चांगले मार्क्स दिले. आमचा 50 मार्कांचा इंटरव्ह्यू होता, पैकी मला 32 मार्क मिळाले. सेकंड टॉपर मी आलो इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा, आणि सेकंड टॉपर आलो महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑलमध्ये सुद्धा. 32 मार्क हे खूप आउटस्टँडिंग मार्क्स होते, आणि 35 मार्क्स मिळालेला हा इंटरव्ह्यू टॉपर होता. सांगायचा उद्देश एवढाच की आपली प्रामाणिकपणा, आपला संयम, आपलं डेडिकेशन, आपण घेतलेले एफर्ट्स हे किती लेवलचे आहेत, ते कशा पद्धतीने आपण रिफ्लेक्ट करू शकतो, आणि त्याला आपण किती पद्धतीने न्याय देऊ शकतो, या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये टेस्ट केल्या जातात. बाकी तुम्हाला सर्वच प्रश्नांची उत्तर आलीच पाहिजेत, चल अंडरलाईन आलीच पाहिजेत असं एमपीएससीला अजिबात अपेक्षित नाही. तुम्ही ते मॅनेजमेंट कसं करता, तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट जमतं का, पॉलिटिकल प्रेशर तुम्ही हँडल करू शकता का, या टेस्ट करण्याचं एमपीएससी मुलाखतीचं मुख्य उद्देश असतो. अशा पद्धतीने मग मी अभ्यास केला, आणि मग थर्ड अटेम्प्टमध्ये 2023च्या राज्यामध्ये दुसरा आलो. तर अशा पद्धतीचा माझा एकंदरीत प्रवास होता 2019 ते 2023ची एक्झाम. पण ते मराठा रिझर्वेशन आणि बऱ्याच गोष्टींमध्ये 2024 उजडलं. आणि ठीक आहे, 2019 ते 2023 या 4 वर्षांमध्ये मग मी या गोष्टी अचीव केल्या. तर आता तुम्हाला ज्या काही शंका असतील तर त्या तुम्ही बिनधास्त विचारू शकता. मी याचा अधिकारी म्हणून तुमच्या समोर उभं नाही आहे, तर तुमच्यातलाच एक मोठा भाऊ या नात्यानं समोर आहे. तर तुम्हाला ज्या काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. शंका नसणं याचे 2 रिझन आहेत. पहिला मुद्दा असा की समोरचा काय बोलतो ते आम्हाला काय कळलंच नाही म्हणून शंका नसतात, आणि दुसरा मुद्दा असा असतो की तो जो काय बोलला ते आम्हाला सगळं चांगल्या पद्धतीने कळालं. ही फार आयडियल केस आहे. समोरचा काय बोलला ते मला फार चांगल्या पद्धतीने कळालं.
त्यामुळे शंका येणं अपेक्षित आहे आणि MPSC मध्ये शंका येणं हे MPSCच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळे शंका आल्या पाहिजे. थँक्यू. आणि सर मला हे विचारायचं की या फील्डमध्ये तुमचं कार्य कशा प्रकारचं असेल आणि तुमच्या थ्रू सोसायटीमध्ये कोणते चेंजेस कोणते परिवर्तन होतील का? अच्छा, ॲक्च्युली माझं जे सिलेक्शन झालं ते समाज कल्याण अधिकारी असं या पदाचं नाव नाही आहे. OBC वेलफेअर ऑफिसर म्हणजे OBC बहुजन कल्याण अधिकारी असं या पदाचं नाव आहे आणि हे मंत्रालय समाज कल्याण विभागाअंतर्गत येतं. म्हणजे समाज कल्याण विभाग हे मंत्रालय आहे आणि त्याच्या अंतर्गत हे पद आहे बहुजन कल्याण अधिकारी. या पदाची ड्युटी अशी असते की सुरुवातीला जिल्हा लेवलचं हे पद आहे. तुम्हाला 6 महिन्यांचा यशदामधला प्रोग्राम पूर्ण केला आणि 1.5 महिन्यांचा IIP मधला IIP इन द सेन्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन दिल्ली इथं ट्रेनिंग पूर्ण केलं की तुम्हाला अटॅचमेंट प्रोग्राम असतात. ते अटॅचमेंट कव्हर केल्या की चार्ज दिला जातो. तर या पदाचं काम अशा पद्धतीचं आहे की जिल्हा लेवलला बहुजन कल्याण या दृष्टिकोनातून काम करणे, त्याच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनांची अंमलबजावणी करणे, त्याच्यासाठी कृती आराखडा तयार करणे, योजनांची इम्प्लिमेंटेशन करत असताना आवश्यक असणाऱ्या बजेट अर्थसंकल्प मंजूर करणे, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती SC ST OBC VJNT हे जे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला विभाग आहे जो मुख्य प्रवाहापासून पाठिंबा राहिलेला आहे त्यांना भारतीय राज्यघटनेप्रमाणे न्याय देणे आणि आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांची अंमलबजावणी करणे हे या पदाचं काम आहे. माझा मुख्य उद्देश असा असेल या पदावरती काम करत असताना की आजही आपल्या भागातील बरीच लोक, मला वाटतं ऑलमोस्ट इथं असणारे बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागामधले आहेत. असं कोण प्रॉपर पुण्या मुंबईमधले फार कमी विद्यार्थी असतात, सगळे ग्रामीण भागातले आहेत. तर आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना असंही असतं की एक असा वर्ग जो मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे पाठीमागं पडलेला आहे. विद्यार्थी ज्यांचं वय हे शिकण्याचं असतं त्यावेळेला कुठेतरी रोजगार करण्यासाठी बाहेर पडलेले असतात. फॉर एक्झाम्पल हॉटेलमध्ये पण व्यवसाय करत असतं, कोण वेटरचा व्यवसाय करत असतं, त्यांना परिस्थितीनुसार अशा गोष्टी करणं भाग असतं. मग अशा विद्यार्थ्यांना फिरत्या शाळा तयार करणे म्हणजे रोटेटिंग स्कूल. इफ मास कॅनॉट कम टू द एज्युकेशन मस्ट गो टू द मास हा जो फॅक्टर आहे विवेकानंदांचा तो इम्प्लिमेंट करण्यासाठी मला फार आवडेल की आपण शिक्षण व्यवस्था ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जो RTI आहे राईट टू एज्युकेशन ॲक्ट त्याचीच कार्यात्मक अंमलबजावणी करणं, त्याच्यासाठी आवश्यक असणारी अर्थसंकल्प योजना यांची तरतूद करणं हे काम करणं मला जास्त आवडेल. आणि दुसरी गोष्ट अशी स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप योजना आणि स्टँडअप योजना, मला वाटतं आता अर्थशास्त्रामध्ये हे तुम्ही वाचलं असेल किंवा तुमच्या कानामध्ये हे शब्द पडले असावेत. तर त्यांची कार्यात्मक अंमलबजावणी करून जे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधली लोक आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटनांची पूर्तता करणं, या 2 गोष्टी मला जास्त इन्स्पायर करतील सुरुवातीला काम करताना. आणि अर्थातच मी पण इथे नवीनच आहोत, त्यामुळे जेव्हा ट्रेनिंग पूर्ण होईल, जेव्हा ॲक्च्युअल फील्ड वर्क करण्याची प्रोसेस सुरू होईल तेव्हा अजून अनुभव येतील आणि त्यानंतर अजून काहीतरी करण्याची इच्छा वाटेल. सर एक्झामसाठी कोण पात्र पूर्ण सगळेच हां, MPSCने एक्झाम कंडक्ट केली होती त्यामुळे जे फंडामेंटल रिझर्वेशन आहेत ते प्रत्येक एक्झामला जसे असतात OBC साठी 19%, पुन्हा SC साठी काहीतरी 7.5%, ST साठी 14% वगैरे असं जे आरक्षण आहे ते इथं लागू होतं. पण या समाज कल्याणासाठी म्हणजे ओपनवाले पण पात्र आहे. हां येस इथं असा त्यांचा फंडा होता यावर्षीच्या GR मध्ये. ही जी एक्झाम झाली ती पूर्ण कॅटेगरीसाठी झाली, म्हणजे पूर्ण ओपन OBC सगळ्या लोकांसाठी. पण ओपनच्या विद्यार्थ्यांना MSW असणं हे कंपल्सरी होतं आणि बाकीचे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत OBC SC ST NT VJ ABC जे काय आहे ते त्यांना MSW गरजेचं नव्हतं. पण जर त्या विद्यार्थ्याचा MSW असेल तर त्याला सिलेक्शनमध्ये प्रेफरन्स दिला जाणार होता. आता तो नियम बदलला यावर्षीपासूनच, त्यामुळे आता ओपन टू ऑल सगळ्यांनाच समाज कल्याण आणि बहुजन कल्याण या एक्झाम देता येणार आहेत यावर्षीपासूनच. मला वाटतं मागच्या 15-3 आठवड्यांपूर्वी तो GR निघाला. आता MSW काढून टाकलेली गव्हर्नमेंटने, त्यामुळे आता जेव्हा जाहिरात येईल तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल. हां, तर माझ्या माहितीप्रमाणे 2025ला आयोगाने पॅटर्न असा डिक्लेअर 23मध्ये केला होता की 23 पासून डिस्क्रिप्टिव्ह होणार. पुन्हा आंदोलने वगैरे या गोष्टी बऱ्याच झाल्या आणि 2025 पोस्टपोन केला. पण जसं आयोगाने आता मला वाटतं हायकोर्टमध्ये एक पिटिशन दाखल करण्यात आली होती. मला एवढ्या याच्याबद्दल फार स्ट्रॉंगली माहिती नाही, पण जेवढं मी ऐकलं त्या पद्धतीने की त्याच्यामध्ये आयोगाने बाजू मांडलेली आहे की आम्ही 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती काम करणार आहोत.
त्यामुळे होप्सो 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह 99.99% असेलच. सर खेड्यामधल्या मुलांना या समाज कल्याण ऑफिसर बद्दल माहितीच नसते, तर त्यांचा संपर्क कसा लागतो? आता ऍक्च्युली या गोष्टी ज्या आहेत की संपर्क वगैरे एक्झाम बद्दल म्हणता का तुम्ही जाहिरातीबद्दल? जाहिरातीबद्दल नाही. आता समजा लाभार्थी खेड्यामधला एखादा त्याच्यातला मुलगा आहे, तर त्याला ह्या गोष्टीचं नॉलेज नसतं की एक अधिकारी असतो, त्याच्यापर्यंत संपर्क त्यांना कसा असतो? एक्झॅक्टली, हा छान प्रश्न आहे. याचं मुख्य कारण असं असतं किंवा मुख्य उपाययोजना अशी आहे, ही जिल्हा लेवलची पोस्टिंग आहे. हे जे पद आहे ते जिल्हा लेवलला आहे. तसं प्रत्येक तालुक्यामध्ये एक सेल डिव्हिजन तयार केलेली असते आणि त्या सेल डिव्हिजनवरती एक निरीक्षक नावाचा अधिकारी काम करत असतो. बहुजन कल्याण निरीक्षक किंवा जिल्हा समाज कल्याण निरीक्षक नावाचं, ते मला वाटतं ग्रुप बी नॉन गॅझेटेड पद आहे. तसं PSI ST ASU सारखं आहे. आणि त्या माणसाचं काम असतं, त्याच्याकडे थोडा स्टाफ असतो आणि त्या लोकांचं काम असतं की असा सर्वे करणं जे समाजातले असे घटक आहेत की ज्यांना मुख्य प्रवाहापासून जे अलिप्त राहिलेले आहेत त्यांची माहिती कलेक्ट करणं, त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं आणि मग जिल्हा लेवलच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणं आणि त्यांचा योजना फॉर्म करणं, हे बहुजन कल्याण अधिकारीचं काम असतं. मग तसं प्रत्येक जिल्ह्यामधील आणि तालुक्यामधील तहसीलदार, नायब तहसीलदार यांची ती ड्युटी असते की ती त्या गोष्टींची माहिती कलेक्ट करणं आणि त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचवणं. गव्हर्नमेंटने आता पोर्टल पण सुरू केलेले आहेत. पेन्सिल नावाचं एक पोर्टल त्यांनी स्थापन केलेलं आहे, ज्याच्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला माहिती नसेल या पदाबद्दल किंवा कुठून बेनिफिट घ्यायचा, तर त्या पोर्टलवरती माहिती दिलेली असते. त्याच्यावरती त्यांचा नंबर, मोबाईल नंबर जर आपण टाकला, त्यांना कुठली माहिती हवी ती जर टाकली, तर गव्हर्नमेंटचे ऑफिसर जे आहेत ते त्यांना डायरेक्ट फोन करून याबद्दलची माहिती सांगत असतात. थोडंसं ॲक्टिव्हपणा समाजातील लोकांनी पण घेणं गरजेचं असतं, कारण त्यांच्या जर योजना असतील तर त्यांचा थोडासा 1%, 99% काम जे आहे ते सरकारचं काम आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे की त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणं. पण त्या योजनांसाठी 1% त्या लोकांचं सुद्धा काम आहे की आपल्याबद्दलचं अवेअरनेस यांच्यामध्ये तयार होणं. आणि आता सोशल मीडिया एवढी ॲक्टिव्ह पद्धतीने काम करतायत की या गोष्टी बहुतांश लोकांपर्यंत पोहोचतात, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. म्हणजे की टीव्हीच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्र, वृत्तपत्र, याच्यातून माहिती दिली जाते. फॉर एक्झाम्पल जर स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम असेल, जर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी, तर एक जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि या दिवशी या ठिकाणी 5 तासांचं, 10 तासांचं, 12 तासांचं एक वर्कशॉप आम्ही अरेंज करत आहोत की जे तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटसाठी मदत करेल. त्याच्यासाठी स्टायपेंड सुद्धा दिला जातो आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून जे इन्स्ट्रुमेंट असतात, फॉर एक्झाम्पल एखादा विणकाम करणारा व्यक्ती असेल तर त्याला त्याचं स्किल देऊन त्याच्याबद्दलचं स्टायपेंड देणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. तशा पद्धतीच्या जाहिरात दिल्या जातात, तशा पद्धतीचे सर्क्युलेशन काढले जातात आणि गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती फिरती यंत्रणा एक असते. म्हणजे आपण बघितलं असलं बऱ्याच वेळेला रिक्षावरती एक मोठा स्पीकर लावलेला असतो, रिक्षा सगळीकडून फिरत असते. अशा पद्धतीची इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित आहे. बऱ्याच ठिकाणी होतं, बऱ्याच ठिकाणी होत नाही. आता जे आपल्या हातात चार्ज आल्यानंतर बघूया कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं. हो, बहुजन कल्याण अधिकारी नावातच आहे बहुजन कल्याण. त्यांच्या समस्यांचं निराकरण करणं, त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा देणं, म्हणजे मी स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून म्हणतोय. फॉर एक्झाम्पल रमाई आवास योजना ऐकली असेल तुम्ही, अर्थशास्त्रामध्ये वाचली असेल. रमाई आवास योजना, या योजनेअंतर्गत एखादा अनुसूचित जातीतला विद्यार्थी किंवा कुटुंब आहे, जर त्याला स्वतःचं घर नसेल तर ते घर बांधण्यासाठी गव्हर्नमेंट 2.69 लाख रुपये देतं. म्हणजे 2.2 लाख साधा टेंटिव्ह 2.5 लाख रुपये गव्हर्नमेंट त्यांना प्रोव्हाइड करतं. मग त्यांना स्वतःचं पक्कं घर बांधून मिळालं जाऊ शकतं. जसं प्रधानमंत्री आवास योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहे, किंवा OBC साठी आता नुकतीच गव्हर्नमेंटने मोदी आवास योजना काढलेली आहे. याच्यामध्ये 2.5 लाख रुपये OBC समाजाच्या बांधवाला दिले जातात त्याला घर बांधण्यासाठी. हे एक डिपार्टमेंट झालं, म्हणजे हाऊसिंग डिपार्टमेंट, हाऊसिंगच्या रिलेटेड. तसं स्किल डेव्हलपमेंट आहे, तसं स्टार्टअप आहे. मला वाटतं आता संकल्प योजना नावाचा एक प्रोग्राम गव्हर्नमेंटने नुकताच सुरू केला आहे आणि त्याच्या अंतर्गत स्टँडअप योजना ठाऊक असेल तुम्हाला. स्टँडअप अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी विशेष करून, की ज्या पूर्णपणे बाजूला पडलेले आहेत, त्या महिलांसाठी एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी स्वरूपात दिलं जातं बँकेमधून आणि त्याचं जे व्याज असतं ते गव्हर्नमेंट भरत असतं. तर अशा पद्धतीच्या योजनांची अंमलबजावणी करणं हे या पदाचं काम असतं. त्यामुळे समस्यांचं निराकरण करणं आणि कार्यात्मक अंमलबजावणी करणं हे 2 पैलू या पदाचे मुख्य आहेत असं मला वाटतं. आता बहुतांश MPSC कंडक्ट करणाऱ्या 2 परीक्षा आहेत. एक म्हणजे राज्यसेवा एक्झाम गॅझेटेड ऑफिसर
आणि ग्रुप बी साठी असणारी नॉन गॅझेटेड एक्झाम कंबाईन ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यातून PSI STSO ही पदं भरली जातात. तर बहुतांश तुम्ही जर बघाल तर अभ्यास हा सेम आहे. सेम इन द सेन्स राज्यसेवेचा खूप वास्ट आहे, पण त्याच्या तुलनेत कंबाईनचा सोपा आहे. आणि जर तुमचा राज्यसेवेचा अभ्यास क्लिअर झालेला असेल तर कंबाईनचा अभ्यास करण्यासाठी तेवढे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. जे काही बारकावे आहेत त्या परीक्षेबद्दलचे त्या पदाला अनुसरून असणारे, फॉर एक्झाम्पल STA साठी अर्थशास्त्र थोडं चांगलं असावं लागतं, तेवढं न्याय फक्त आपण देऊ शकतो. पण ऑलमोस्ट राज्यसेवेचा जर अभ्यास असेल तर बाय डिफॉल्ट सगळ्या एक्झाम आपण देऊ शकतो कंबाईन पकडून. बाकी फार विशेष अभ्यास करावा लागत नाही त्यांना. जे खास काही प्रत्येक परीक्षांचे थोडेफार असतात ते फक्त आपल्याला कव्हर करावे लागतात. आता 2025 पासून तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होतोय आणि कंबाईन मात्र ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे तो थोडासा ट्रायल एरर पद्धतीनं अभ्यास करावा लागेल, की राज्यसेवेचा थोडा करणं, जर स्कोर चांगला आला तर ठीक, मेन्स करणं नसेल तर मग परत त्याच अभ्यासाचं इम्प्लिमेंटेशन कंबाईनमध्ये करून त्याचे प्रिलिम्स क्लिअर करणं, अशी ट्रायल एरर मेथड आपल्याला करावी लागेल. 2024 पर्यंत सिलेबस सेम बऱ्यापैकी आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे हा प्रश्न बहुतांश लोकांना पडत नव्हता, कारण सर्वांचं ठरलेलं असायचं राज्यसेवा झाली की कंबाईन. आणि त्याच्यातून जर अशी सहसेवासारखी एखादी एक्झाम आली तर मग ती टार्गेट करून त्याच्यावरती काम करणं. पण विशेष अभ्यास हा सगळे राज्यसेवेचाच करायचे, वेगळा असा काही नाही. आता 25 पासून पॅटर्नच बदलतोय, त्यामुळं थोडंसं आपल्याला ट्रायल एरर करावे लागेल. त्याच्यासाठी जे आपले शिक्षक वगैरे आहेत त्यांची भूमिका महत्त्वाची असेल, की विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीनं सिलेबस कव्हर करून घेणे. इंजिनिअरिंग लोकांना थोडं कमी जड जातं अभ्यास करणं, कारण त्यांना माहिती असतं PL मध्ये आपण किती अभ्यास करतो आणि वर्षभर किती अभ्यास करतो. सर, UPSCची तयारी करता करता साधारणतः कंबाईन वगैरे अशा त्या नवीन अशा वेगळ्या एक्झाम आल्या, तर त्यांचं आपण त्यांच्या दृष्टिकोनाने आपल्या अभ्यासाचा थोडा अँगल चेंज करतो आणि तो साधारणतः दिवसातून किती तास त्यांना दिला जातो? हा, कंबाईनसाठी बघितलं तर कंबाईनसाठी आपल्याला टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक कोणीतरी मेम बनवलं होतं की एक राज्यसेवा आणि कंबाईनसाठी, राज्यसेवेमध्ये तो धमालमध्ये एक बोमन असा पाठीमागे उभा राहिलेला असतो त्या याच्यावरती, बुलडोजरवरती, आणि तो हळूहळू चाललेला असतो. आणि कंबाईनमध्ये बुलेट ट्रेन एकदम फास्ट निघून जाते. सांगण्याचा उद्देश याच्यातून एवढाच होता की कंबाईनला टाइम मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे, की ज्याच्यामध्ये अभ्यासापेक्षा आपलं स्पीड आणि टाइम मॅनेजमेंट या दोन गोष्टी महत्त्वाच्या. आणि राज्यसेवेसाठी नॉलेज आणि क्रिटिकल थिंकिंग हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे जर तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करत असाल तर बाय डिफॉल्ट तुम्हाला स्वतःलाच कळून जाईल PYQ पाहिल्यानंतर की माझा 70% अभ्यास हा कंबाईनचा कव्हर झालेला आहे. कव्हर करायचंच आहे ते फक्त मॅथ्स, रिझनिंग आणि टाइम मॅनेजमेंट म्हणजे स्पीडच्या रिलेटेड या गोष्टी आपण टेस्ट सिरीजमधून कव्हर करायच्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मला सेफ खेळायचं आहे, म्हणजे असं फार प्रत्येक काय म्हणतात त्याला फुलटॉसवरती 6 मारायचं नाही, मला सेफमध्ये खेळायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही सुरुवातीला राज्यसेवेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर दिवसाचे एक 5-6 तास राज्यसेवेला देणे आणि 2-3 तास टाइम मॅनेजमेंट प्लस मॅथ्स आणि रिझनिंग याच्यासाठी कंबाईनला देणं आणि त्याचा PYQ करणं हे सफिशियंट आहे. 7 ते 8 तासांचा अभ्यास हा दिवसातून सफिशियंट आहे. उगाच 10-12 तास अभ्यास करण्याची काही गरज नाही, पण तो 8 तास कंटिन्यू असला पाहिजे. आता 8 तासांमध्ये 5 मिनिटं अभ्यास करतोय आणि तासभर इंस्टाग्रामच्या रील बघतोय तर ते शक्य नाही. म्हणजे मी तर असं करायचं की लायब्ररीत जाताना मोबाईल घरी ठेवायचं, म्हणजे मोबाईल मी लायब्ररीत कधी घेऊन गेलोच नाही. त्यामुळं जेवढा आपण अभ्यास करतो तेवढा योग्य पद्धतीने करणं, त्या अभ्यासाला न्याय देणं एवढीच भूमिका विद्यार्थी म्हणून असली पाहिजे. बाकी रिझल्ट काय येईल आणि माझं सिलेक्शन होईल काय हे जे विचार आहेत हे लायब्ररीत जाताना आत उंबऱ्याच्या बाहेरच ठेवायचे. विद्यार्थी म्हणून माझी भूमिका अभ्यास करणं, सिलेबस पूर्ण करणं, टेस्ट सिरीज देणं या आहेत. बाकी जे होईल ते बघून घेता येईल. सर, आता जे समाज कल्याणची एक्झाम प्री नंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो. हा, याला एक एक्झाम प्लस इंटरव्ह्यू असं स्ट्रक्चर होतं या एक्झामसाठी. साधारणतः सोशलॉजी या विषयाचे किती वर्ष? सोशलॉजीला साधारणतः 50% वेटेज होतं, जे 50% वेटेज हे सोशलॉजीसाठी होतं आणि 50% वेटेज हे आपल्या जनरल सब्जेक्टसाठी होतं. जे जनरल सब्जेक्ट होते ते सगळ्यांनाच आले, ज्याने सोशलॉजीचा चांगला अभ्यास केला आहे त्याच विद्यार्थ्याला पोस्ट मिळाली सध्या. सोशलॉजीसाठी कोणतं बुक? आता ते सिलेबस वाईज आहे. मला सत्यजित सरांनी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या एक 4-5 पुस्तकांच्या PDF पाठवल्या होत्या. त्याच्यामध्ये 400-500 पेजेसच्या PDF होत्या. अशा साधारणतः 1,500 पेजेस असणाऱ्या PDF होत्या. मी त्याचं झेरॉक्स काढून त्या गोष्टी वर्कआउट केल्या होत्या. आणि मग जे 11वी-12वीचे क्रमिक पुस्तकं आहेत समाजशास्त्र विषयाची ती आणि थोडीफार NCERT एवढंच केलं होतं. बाकी याच्यात सर्व मार्गदर्शन हे सत्यजित सरांचं आहे. त्यांनी जे सोर्सेस सांगितले मला त्याच्यापेक्षा बाहेरचं मी काहीच वेगळं केलं नाही. आणि बऱ्यापैकी जे सब्जेक्टचे क्वेश्चन्स होते ते त्यांनी दिलेल्या नोट्समधून किंवा त्यांनी शिकवण्याच्या पद्धतीमधून माझे क्लिअर झाले होते.
मी असा समाजशास्त्राचा किंवा सोशलॉजीचा खूप एक वर्षभर अभ्यास केला वगैरे असं काही नाही, हार्डली 2 ते 2.5 महिने फक्त अभ्यास केला होता. त्यामुळे आपला ही जी प्रोसेस आहे ना MPSC, याच्यामध्ये वाटाड्याची भूमिका जी असते ती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एका शिक्षकाची भूमिका खूप इम्पॉर्टंट असते एखाद्या विद्यार्थ्याला गाईड करण्यासाठी. रस्ते भरपूर आहेत या पदापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी, मल्टिपल वेज आर देअर. पण तुम्हाला त्या एका वाटाड्याची गरज असते की बाबा या रस्त्याने गेला तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जाल आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस व्हाल. कमी एफर्ट्स घेऊन स्मार्ट वर्क करून आपण याचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. आणि तीच भूमिका सत्यजित सरांनी माझ्याबद्दल मांडली होती. MCQ कव्हर होतात का सर, म्हणजे या आपण ऑप्शनल विषय? हां, तर तेच मी म्हटलं 2025 पासून हे ट्रायल एररवरती असेल. तुमचा आता सिलेबस काय दिलेला आहे ते मला ठाऊक नाही 25च्या रिलेटेड. त्यामुळे तेव्हा कशा पद्धतीने ते प्रश्न विचारतील किंवा त्याला मला वाटतं आता कदाचित ते UPSCचाच बेस पकडतील. UPSCला अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात तर आम्ही त्याच्यापेक्षा 1-2 स्टेप खाली जाऊन अशा पद्धतीने प्रश्न विचारू, असं कदाचित जनरल ऑब्झर्वेशन MPSCचं असू शकतं. त्यामुळे ते एक एक्झाम झाल्यानंतर आपल्याला सांगता अंदाज येऊ शकेल. आता पुढे जाऊन काय होईल याच्याबद्दल आपण कमेंट करणं चुकीचं आहे. सर तुमचा पुढचा प्लॅन UPSC म्हणजे काय स्ट्रॅटेजी? काय म्हटलं? सर म्हणले ना आता तुम्ही UPSCची तयारी करणार हां हां हां. त्याची स्ट्रॅटेजी काय ठेवणार? अच्छा, मी 2019ला पासआउट झाल्यानंतर UPSCच करायची आहे या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये आलो होतो. पण जेव्हा UPSCचे रेफ्लेक्स बघितले तेव्हाच पहिल्यांदा घाबरलो. म्हटलं नको, आपण एवढा मोठी रिस्क घ्यायला नको, आपण सगळे MPSCच्या नादाला लागावं. म्हणून मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. जे आहे ते प्रामाणिकपणे सांगतो, कारण मला माहिती आहे की 99% लोकांचं पण अशीच भावना असते. त्यामुळे असं नाही वाटलं पाहिजे समोरच्याला की हा कोणतरी एकदम दुसऱ्या देशातून येऊन इथं भाषण करतो. तुमच्यातला जे काही तुमच्याच प्रोसेसमधून गेलं, त्यामुळे MPSC करण्याचा निर्णय घेतला आणि आता MPSC सक्सेस मिळालं. त्यामुळे पुढे जाऊन UPSC जे सुरुवातीचं ध्येय होतं ते अचीव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी 6 महिने छोटा ब्रेक घेणार आहे, कारण 3.5 वर्ष खूप अभ्यास केला आणि आता सध्या तरी अभ्यास करण्याची इच्छा नाही आहे. त्यामुळे 6 महिने अभ्यासातून पूर्ण ब्रेक घेऊन पुन्हा एखादा ऑप्शनलसाठी कोर्स लावून, शक्यतो सोशलॉजी घेणं हाच ऑप्शनल माझा जास्त सध्या तरी विचार आहे. त्यामुळे कदाचित 27 सालांचीच बॅच लावेन मी ऑप्शनलसाठी. नाही, सर आहेत समोर म्हणून असं सांगत नाही मी, आहे जे फॅक्ट आहे ते तुमच्यापुढे मांडतो. आणि मग पुन्हा बाकी जे GS वगैरे आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हे ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. आता 3.5 वर्ष अभ्यास करतो त्यामुळे त्या गोष्टी अल्टिमेटली कव्हर झाल्या. त्याला थोडंसं फक्त अप्रोच चेंज करावं लागेल आणि रिटर्नची प्रॅक्टिस करावी लागेल. थोडासा त्याला तुमच्या डिस्क्रिप्टिव्हचा टच दिला तर त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने वर्कआउट होतील असं आत्ता तरी प्रायमरी दृष्ट्या वाटतंय. फक्त ऑप्शनल क्लिअर करावं लागेल आणि मग 6 महिने सफिशियंट आहेत ऑप्शनल क्लिअर करण्यासाठी. पुढून पहिला 6 महिन्यानंतर पहिल्यांदा ऑप्शनल क्लिअर करा आणि मग साईड बाय साईड GS आणि करंट इव्हेंट्स याच्यावरती टार्गेट करून 2026 किंवा 27चीच एक्झाम टार्गेट करेल. म्हणजे 1 वर्ष चांगल्या पद्धतीचा अभ्यास करूनच. तर माहिती नाही पुढे जाऊन पोस्टवरती काम करताना किती वेळा अभ्यासाला मिळेल, पण 26 टार्गेट करावी असा इच्छा आहे सध्या तरी. तर ते MSW, MA आणि नेट सेट यांचे सिलेबस आपल्याला बघितले पाहिजे आणि आपला MPSCचा किंवा आता UPSC कॉमनच झाला तर मी कॉपी पेस्ट सिलेबस केला. त्याच्यामध्ये कुठं ओव्हरलॅप होतं ते आपलं स्वतःलाच अनालिसिस करावं लागेल आणि त्याच्यातून प्लॅन B पण चांगला क्लिअर होऊ शकतो. तुम्ही म्हटलं तसं, जर सपोज आपली PhD त्याच्यातून कव्हर होत असेल किंवा नेट सेट कव्हर होत असेल तर आपला प्लॅन B पण खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट होऊ शकतो की बाबा माझं याच्यात नाही झालं तर मी याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. हा एक ऑप्शन चांगला असू शकतो हा विचार करण्यासाठी. पण आपण पर्सनली बघावं लागेल आपल्याला अनालिसिस करून की कुठला सब्जेक्ट चांगला आहे. कारण मला PhD MA साठी असणारं सोशिओलॉजी किंवा नेट सेटसाठी असणारं सोशिओलॉजी याची तेवढीशी आयडिया नाही. तेव्हा मी आत्ता इथून बोलणं जरा चुकीचं असेल ते. सर MSW केलं PG साठी, तर मग अजून कोणत्या गव्हर्नमेंटच्या पोस्ट येण्यासाठी आपल्याला? हां, MSW साठी सुरुवातीला आता ही जी पोस्ट आहे म्हणजे मला वाटतं 25 डिसेंबरला एक एक्झाम झाली. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि असिस्टंट डायरेक्टर सहाय्यक संचालक बहुजन कल्याण, ही जी मी आता ग्रुप B ची एक्झाम पास झालो ही ग्रुप A ची एक्झाम आहे आणि याला फक्त MSW असणारे विद्यार्थीच क्वालिफाय होतात असा GR आत्तापर्यंत होता. पण मागच्या 15 दिवसामध्ये गव्हर्नमेंटने तो GR बदलला आहे. त्यामुळे इथून पुढं अशा ज्या मोजक्याच एक्झाम व्हायच्या MSW ओरिएंटेड असणाऱ्या, पण आता ते सरसकट सर्वांनाच अलाव केल्यामुळे MSWचा पुढे जाऊन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किती फायदा होईल जॉबच्या दृष्टिकोनातून, म्हणजे कुठली ॲडव्हर्टाईज येईल ते सध्या नाही सांगता येणार, पण तुम्हाला त्याचा प्रिपरेशनमध्ये फायदा होऊ शकेल नक्कीच. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय करावं हे सगळं सांगते, पण काय करू नये काय सांगाल त्याच्यावर की त्याच्यामुळे आपण मागे भटकणार एकदम बरोबर असेल? अच्छा, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पुण्यामध्ये राहता, पुण्याचं कल्चर आपल्याला माहिती आहे. म्हणून मी काय वेगळं आता सांगण्याची गरज नाही तुम्हाला. त्यामुळे तुमच्यापर्यंत भावना पोचली असतील तर या गोष्टीपासून लांब राहा
आपले आई वडील आपल्या घरामध्ये राहत आहेत, ते त्यांच्या इच्छा आकांक्षा मारून आपल्याला इथं पाठवत आहेत. 1-1 रुपया ते घरी गोळा करतात आणि मग कधीतरी आईला साडी घ्यायची असते, वडील एखादा शर्ट घ्यायचा असतो, पण राहू दे बाबा, माझी मुलगी शिकते किंवा माझा मुलगा शिकतोय आणि म्हणून मी त्यांना पैसे पाठवतोय, हा ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये असतो, जरी ते बोलून दाखवत नसले तरी. त्यामुळे आपली जबाबदारी असते की आपण दूर राहताना किती पद्धतीनं त्याच्यावरती काम केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईलचा आपण किती वेळ वापर केला पाहिजे. सध्या ते फोटो टाकून सोशल मीडियावरती लाईक मिळवण्यात काय लोकांना इंटरेस्ट असतो मला काय तेवढं कळत नाही, पण फेसबुक, इंस्टाग्राम याच्या सोशल मीडियाची माध्यम आहेत, याच्यापासून पूर्णपणे अलिप्त राहणं. आपण जे ठरवलंय 3 वर्ष मला बाबा MPSC करायची किंवा 2 वर्ष जे काय ठरवतोय आपण, तोपर्यंत पूर्णपणे अलिप्त राहून आपण MPSC करण्यासाठीच पुण्यात आलेलो आहोत, आपण क्लास करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी पुण्यात आलेलो आहोत. एवढी गोष्ट नेहमी डोक्यात राहिली पाहिजे. बाकीच्या गोष्टीपासून आपण थोडं लांब राहिले पाहिजे. म्हणजे ज्याच्यात सोशल मीडिया असेल आणि मला जे म्हणायचं ते तुम्हाला कळालं, तेव्हा ते मी परत काय रिपीट नाही करणार. याच्यापासून थोडं लांब राहा आणि अभ्यास करा. 2-3 वर्ष सफिशियंट आहे, तुम्हाला आरामात पोस्ट मिळून जाते 2.5 वर्षांमध्ये गॅझेटेड, जर चांगला तुमचा अभ्यास असेल, डेडिकेशन असेल तर हे लक्षात ठेवा नेहमी की आपले आई वडील आपल्यासाठी इथं पाठवत आहेत, तर आपली जबाबदारी आहे की त्यांचा विश्वासघात नाही झाला पाहिजे. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करणार, मी जे स्वतःला ठरवलेलं आहे ते व्यवस्थित करणार. सक्सेस होईल ना होईल हा नंतरचा मुद्दा, पण विद्यार्थी म्हणून माझी जी भूमिका असेल त्याला मी पूर्णपणे न्याय देणार आणि मी त्यांच्या विश्वासाशी अशी दगाफटका करणार नाही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. नाहीतर पुण्यामध्ये आहे आणि मस्तपैकी फिरायला चाललो FC रोडवरती, रात्री 8 वाजता गेलो आणि 12 वाजता आलो, हे असं योग्य नाही. म्हणजे हा खूप करणारा मॉब आहे, पण ते सिलेक्शन यादीमध्ये नसतात. आणि सिलेक्शन यादीमध्ये तेच लोक असतात की जे रात्री 12:30-1 वाजेपर्यंत एकटे अभ्यास करत बसलेले असतात. ते या कुठल्याच ह्याच्यामध्ये नाहीत. बट आता विषय निघालाच आहे तर मी एक सांगतो, आत्तापर्यंत सिम्हा नावाचा पिक्चर निघाला होता 2016 का 17 मध्ये. त्याच्यानंतर आजपर्यंत मी थिएटरची पायरी चढलेली नाही. कॉलेजमध्ये असताना तो शेवटचा पिक्चर बघितला होता. आजपर्यंत मी थिएटरला गेलो नाही, कुठलाच पिक्चर मी थिएटरमध्ये पाहिला नाही. त्याच्यातून मोठेपणा नाही सांगायचं, पण फॅक्ट सांगायचे की आपण आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे, आपण आपल्या विद्यार्थी या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागेल, आणि MPSC हेच सर्वस्व आहे हेही नाही. किंवा 3 वर्षामध्ये माझं नाही सिलेक्शन झालं तर मी काय करू पुढे जाऊन. अधिकारी होण्यासाठी मी इथं आलो होतो. मल्टिपल वेज तयार होतात आणि MPSC अशी भूमिका तुमची तयार करून घेते विद्यार्थी म्हणून की तुम्ही जिथं जाल तिथं चमकता, तुम्ही 4 लोकांपेक्षा उठून दिसता. आजही तुम्ही घरी गेलात, तुम्ही स्वतः ऑब्झर्व करून बघा ते. आजही तुम्ही घरी गेलात, कुठला तरी एखादा 4 लोक बसलेले आहेत, कुठला तरी विषय निघाला तर तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता बोलण्यामध्ये. एखादा पॉलिटिक्सचा विषय निघू दे, एखादा अर्थशास्त्राचा एखादा विषय निघू दे, तुम्ही गॅरंटेड त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता. आणि इतर मुलं असा कुठला विषय निघाला की मोबाईल काढून स्क्रोल करत बसतात. बारीक ऑब्झर्वेशन आपलं असलं पाहिजे. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी अशा पद्धतीनं तयार होते MPSCचा अभ्यास करताना की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही न्याय द्याल तिथं तुम्ही चमकत असता. मग हे गरजेचं नाही की तुम्ही यात सिलेक्टच झाला पाहिजे. भूमिका इथेच असली पाहिजे की मला अधिकारी व्हायचंच आहे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची परिपूर्ण तयारी करणार. जे आवश्यक असेल साम, दाम, दंड, भेद सगळ्या गोष्टींचा वापर करून मी अभ्यास करणार. पण हेही डोक्यात असलं पाहिजे की आपली अशी पर्सनॅलिटी तयार होते की आपण कुठल्याही फील्डमध्ये गेलो तर इतर 4 लोकांपेक्षा उठून दिसतो. त्यामुळे माझं सिलेक्शन होईल का, मी पुढे जाऊन कसं करू, माझं सिलेक्शन नाही झालं तर कशा पद्धतीनं वर्कआउट होतील गोष्टी, हा विचार सध्या करू नका. क्लास करताय, चांगला अभ्यास करा, पुढचे 2 वर्षांचं टार्गेट ठेवा, 1.5 वर्षांचं टार्गेट ठेवा आणि त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचंच आहे. एवढं सध्या विद्यार्थी म्हणून आपल्या नजरेत असणं अपेक्षित. सुरुवातीला मी सांगितलं त्या पद्धतीनं एक एज्युकेशन प्लॅटफॉर्म सर्व घटकापर्यंत पोहोचवणं की जे याच्यामध्ये आहेत. स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून बहुतांश लोकांना रोजगार निर्मिती करणं, जे स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतात, स्वतःचा एक छोटा का असेना पण व्यवसाय सुरू करतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकतात. फायनान्शियल इन्क्लुजन आणि सोशल इन्क्लुजन या गोष्टींना महत्त्व देणं. आणि MPSCमधून आपण एवढ्या स्ट्रगलमधून पुढे गेलेलो आहोत, त्यामुळे आपल्या पदाबद्दल त्या फायदा इतर लोकांना झाला पाहिजे. अंमलबजावणी करत असताना या गोष्टींची खात्री करणं, या 4 गोष्टींमध्ये काम करायला सुरुवातीला आवडेल मला. सब्जेक्ट वाईज म्हणजे टाइम मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे सब्जेक्ट वाईज? आता मी माझ्या ऑब्जेक्टिव्हबद्दल सांगतो, तुम्ही कदाचित तुमच्या डिस्क्रिप्टिव्हबद्दल थोडाफार चेंज करून या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता. मी कमीत कमी पुस्तकं वाचायचो, पण मल्टिपल वेळेला रिव्हिजन करायचो. म्हणजे मी पॉलिटीसाठी आजपर्यंत लक्ष्मीकांत एकच पुस्तक वापरलं. मला वाटतं मार्केटमध्ये बरेच पुस्तकं अवेलेबल आहेत, पण मी लक्ष्मीकांत सरांचं एकमेव पुस्तक वापरलं होतं. त्याच्याशिवाय पॉलिटीला आज ताकायत कुठलंही पुस्तक वापरलं नाही, फक्त लक्ष्मीकांत, ओन्ली लक्ष्मीकांत. आणि पंचायत राजसाठी मला वाटतं आमच्या वेळेला एक फार चांगलं फेमस पुस्तक होतं, नाव मला आठवत नाही त्याचं,
पंचायत राजसाठी असे 2 पुस्तकं वापरले होते. हिस्ट्रीसाठी मी फक्त आपलं समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरलं होतं, याच्यापेक्षा कुठलंही वेगळं वापरलं नाही. एकच पुस्तक ओन्ली समाधान महाजन सर. जॉग्राफीसाठी मी फक्त सौदी सरांचं पुस्तक वापरलं होतं. मिनिमम पुस्तकं आणि मॅक्झिमम रिव्हिजन हा फंड आहे सक्सेस होण्यासाठी. 10 पुस्तकं एक वेळेला वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळेला वाचायचं, त्याला PYQचा टच द्यायचा. PYQमध्ये असं विचारलेलं आहे तर यावेळेला असं विचारू शकतात, याचं अनालिसिस करायचं. तर जिथं जिथं PYQ आपल्याला माहिती नाही आहे तिथं आपल्या नोट्समध्ये ते PYQ ॲड करायचे आणि एकच बुक बनवायची म्हणजे किंवा एकच नोट्स टाईप गोष्टी ॲड करायच्या की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कंपाईल होतील आणि त्याची मल्टिपल वेळा रिव्हिजन करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटीचं मी बुक वाचतोय तर पॉलिटीचं बुक वाचल्यानंतर ते बाजूला ठेवलं आणि PYQ घेतले, त्याचं वेगळं पुस्तक घेतलं असं नाही करायचं. पॉलिटीच्या लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचतोय ना, ते वाचल्यानंतर मी त्याच्या नोट्स काढणार. मी नोट्स काढल्यानंतर PYQ रीड करणार. PYQ जे मला येतात ते ठीक आहे, हां हे कवर आहे, हे कवर आहे, हे येत नाही आहे तर तो कंटेंट तिथेच ॲड करायचा. फॉर एक्झाम्पल पंचायत राजाबद्दल त्याने एखादा क्वेश्चन विचारला आहे जो की मला येत नाही आहे, मग पंचायत राजच्याच नोट्समध्ये तो क्वेश्चन ॲड करायचा. पुन्हा परीक्षेच्या वेळेला सगळं चाळत बसण्यापेक्षा ती जी आपली नोटबुक असते एका सब्जेक्टबद्दल पॉलिटी, ते पटपट रिव्हिजन होते. त्यामुळे तुमची डायरेक्टली सिलेबस कव्हर होतो, तुमची त्याच्यावरती होल्ड तयार होतो आणि PYQसाठी वेगळा अभ्यास करावा लागत नाही. PYQ इनबिल्ट असतात त्याच्यामध्ये. अशा गोष्टी कव्हर करणं गरजेचं आहे. आणि नोट्स इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात की नोट्स काढू नये आणि मी माझ्या अनुभवातून सांगतो की कदाचित मी नोट्स काढत नव्हतो म्हणून मला 3रा अटेम्प्ट लागला. मी पहिल्या 2 अटेम्प्टला नोट्स काढल्या नव्हत्या, मग 3ऱ्या अटेम्प्टला मला दिलीप खाडेकर सरांनी सांगितलं की नोट्सशिवाय पर्याय नाही. तेव्हा मी नोट्स काढायला लागलो आणि मग आता याचा सक्सेस झालो. कदाचित नोट्स काढले नसेल तर अजून एखादं वर्ष लागलं असतं. असं मला नाही म्हणायचं की नोट्स काढल्यानंतर सिलेक्शन होतंच, पण आपल्याला कमी कालावधीमध्ये गोष्टी रिवाईज करण्यासाठी नोट्सची मदत होते. त्यामुळे नोट्स तुमच्या असल्या पाहिजेत आणि त्या शॉर्टमध्ये असल्या पाहिजेत. नाहीतर पुस्तक छापलंय आणि ते नोट्स वाचतोय हे काही योग्य नाही. कारण नोट्स आणि टेस्ट या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सर मोस्टली ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जातीतील जी मुलं असतात ना त्यांच्यासोबत शाळेमध्ये भेदभाव केला जातो. प्लस ग्रामीण भागातील समाजामध्ये सुद्धा त्या नागरिकांसोबत भेदभाव केला जातो, त्यांच्यासोबत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. तर हे आपण कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय करू शकतो? सध्या तरी मला वाटतं की तुम्ही अभ्यासच केला पाहिजे सगळ्यांनी. अच्छा. हां मला असं वाटतं की बाबा आता सुरुवातीला त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा असेल, जे अॅट्रॉसिटी ॲक्ट असेल, जे तुम्ही म्हटलं की समाजामध्ये भेदभाव केला जातो, त्याच्यासाठी अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे, पोलिसांचं ते काम आहे. त्याचं मोरल सपोर्ट करणं म्हणजे मोरल गोष्टीतून अशा लोकांना बाजूला करणं की बाबा हे चुकीचं आहे असं मार्गदर्शन करणं या पदाची भूमिका आहे. पण त्याच्याबद्दल कारवाई करणं हे पूर्णपणे न्यायव्यवस्था आणि पोलिसांचं काम आहे. त्यामुळे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिसीज बनवतं. अॅट्रॉसिटी ॲक्ट बनवलेला आहे, नागरी हक्क संविधान सुरक्षा 1955 हा कायदा बनवलेला आहे. अशा कायदा बनवणं आणि त्याची इम्प्लिमेंटेशन करणं पोलिसांचं काम आहे. पण अशा लोकांना भेदभाव होऊ नये किंवा अशा लोकांना एक नैतिक महत्त्व त्यामध्ये मिळावं की सर्व व्यक्ती समान आहेत. कलम 14, कलम 15 धर्म, वंश, लिंग, जातीनुसार भेदभाव करता येणार नाही. कलम 16 सर्वांना समानतेचा अधिकार आहे, सर्वांना नोकऱ्यांमध्ये समानता असली पाहिजे. हा दृष्टिकोन या पदांमधून आपण व्यक्त करू शकतो. पण फायनल जे काही करायचं आहे एक मोरल नैतिकता निर्माण करणं, नैतिकता पसरवणं हे या पदाबद्दल करता येऊ शकतं. पण ॲक्च्युअल कारवाई करणं हे पोलिसांचं आणि न्यायव्यवस्थेचं काम असेल. सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की मुलांना आर्थिक चणचण असते पुण्यात असल्या, तर तुमचं जसं प्रोफाईलमध्ये पण आहे की विद्यार्थ्यांच्या म्हणजे शिक्षणासाठी पण तुम्ही काम करू शकता. तर तुम्हाला कसं वाटतं की MPSC किंवा अशी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी तुम्ही ग्रामीण भागातल्या त्यांना काय त्यांच्यासाठी काय करू शकता? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे आता इथे पुण्यात आहे विद्यार्थी, तर त्यांना काही तुम्ही सांगू शकता की कशा पद्धतीने त्यांनी आर्थिक परिस्थितीचं म्हणजे हाताळताना कशा पद्धतीने ते पुढे जाऊ शकतात? पहिला एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून तुमचा पहिला मुद्दा घेतो मी 2019ला पासआउट झाल्यामुळे माझं पॉलिटी खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे. म्हणजे पॉलिटीला मला 15 पैकी प्रिलिम्सला नेहमी 14-15 मार्क्स असायचे. माझे मित्र एक आहेत अक्षय जाधव, जे सध्या DYSP म्हणून ज्यांचं सिलेक्शन झालं 2022मधून आणि त्यांची अकॅडमी आहे भरारी अकॅडमी नावाची. मग त्या प्लॅटफॉर्मवरती मी इंडियन पॉलिटी हा सब्जेक्ट पूर्णपणे फ्रीमध्ये शिकवला होता. पूर्णपणे फ्री 15 दिवसांचं लेक्चर घेत होतो रोज 2 तास. आणि जे अशी मुलं आहेत की ज्यांना क्लास लावणं शक्य नाही किंवा आर्थिकदृष्ट्या ते अफोर्ड करू शकत नाहीत, अशाच विद्यार्थ्यांसाठी 0 रुपीजमध्ये म्हणजे 1ही रुपया न घेता
अशा विद्यार्थ्यांना 15 दिवसांचा मी क्रॅश कोर्स कव्हर करून घेतला होता इंडियन पॉलिटी. तेव्हा मी विद्यार्थी होतो म्हणून या गोष्टी करू शकलो. सध्या इथं या गोष्टी करत असताना बऱ्याच गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल महाज्योतीसारखी, सारथीसारखी इन्स्टिट्यूट आहे. जर खरंच त्या विद्यार्थी त्या कॅपेबलचा असेल तर त्याने ती परीक्षा पासआउट करणं, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट फंडिंग देईल, गव्हर्नमेंट क्लासेस देतील. मला वाटतं ज्ञानदीपला पण त्यांचं टाईप असावं, जे आमच्या वेळेला होतं 2019-20 मध्ये. हां, सध्या असावं. हे गव्हर्नमेंटची प्रोसेस असू शकते, पण ती कार्यात्मक अंमलबजावणी करणं अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा त्या पदावरती बसल्यानंतर आपल्याला चार्ज मिळाल्यानंतर करता येऊ शकतो. सध्या माझा असाही विचार असेल की 2023ची आता कंबाईनची एक्झाम परवा दिवशी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला फ्रीमध्ये इंडियन पॉलिटी पुन्हा घेता येऊ शकेल का, म्हणजे भारतीय राज्यघटना हा सब्जेक्ट पुन्हा फ्रीमध्ये शिकवता येऊ शकेल का, एक 3 किंवा 4 दिवसांचा क्रॅश कोर्स घेऊन. ही पण एक विचार करतो मी, पण आता बघू ट्रेनिंग वगैरे या गोष्टी सुरू झाल्या तर मग कदाचित नाही होणार, आणि याचा विचार सध्या सुरू आहे. आणि तुम्ही जसं म्हटला की आर्थिकदृष्ट्या, तर मी जसं सांगितलं, जर तुम्हाला खरंच खूप आर्थिक फायनान्शियली तेवढे स्टेबल नसाल, घरातले आई वडील जर मजुरी वगैरे करून तुम्हाला पैसे पाठवत असतील, तर खरंच गरज नाही पुण्यामध्ये तुम्ही क्लास केल्यानंतर राहण्याची. तुमच्यात जर तेवढं डेडिकेशन असेल की नाही, मी माझ्या गावाकडे जाऊन, माझ्या कॉलेजमध्ये जिथं तुम्ही शिकलो तिथं जाऊन कमी खर्चामध्ये अभ्यास करू शकतो, लायब्ररी लावू शकतो, पण तिथं डिस्ट्रॅक्शन न होता. कारण शेवटी आपण कम्फर्ट झोनमध्ये सांगतो. आता हे स्टेजवरून बोलणं फार रिस्की असेल की आपण कम्फर्ट झोनमध्ये जावं, कारण सगळे अधिकारी असं सांगतात की आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलं पाहिजे, बाहेर जाऊन आपण गोष्टी केल्या पाहिजेत, तर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. पण माझा अनुभव असा आहे की तुम्ही इथं येऊन पुण्यामध्ये थांबून सगळ्याच विद्यार्थ्यांनी, तर ते तेवढं मला पटलं नव्हतं वैयक्तिकदृष्ट्या, की कमवण्याच्या वयामध्ये आपण पैसे घरच्यांचे इन्व्हेस्ट करणं योग्य आहे का. आणि माझ्यावरती कंट्रोल होतं की मी घरी गेल्यानंतर सुद्धा किंवा गावाकडे गेल्यानंतर सुद्धा फक्त अभ्यासच करू शकतो. माझ्यावरती पूर्णपणे कंट्रोल होता, आणि म्हणून मी निर्णय घेतला की बाबा 1 वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या गावामध्ये जाईन. आणि याचा इम्पॅक्ट असा झाला की मी माझ्या गावामध्ये अभ्यासिका सुरू केली. श्री अभ्यासिका नावाची अकॅडमी सुरू केली आहे मी आणि माझ्या मामांनी. माझ्या मामा डेप्युटी डायरेक्टर म्हणून फायनान्स डिपार्टमेंटमधून रिटायर झाले. मग त्यांनी याला फंडिंग दिलं आणि आम्ही अभ्यासिका सुरू केली. आणि माझ्यासोबत बाकीच्या विद्यार्थ्यांना पण खूप चांगला फायदा होत होता राज्यसेवा आणि कंबाईनची एक्झाम करत असताना. मग आपलं तेवढं पोटेन्शियल असेल, मी डिस्ट्रॅक्ट होणार नाही ही भावना असेल, आणि खरंच मी गावाकडे पण अभ्यास करू शकतो असा स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल, तर ही रिस्क घ्यायला हरकत नाही. पण शेवटी पूर्णपणे तुमच्यावरतीच असेल की आपण कुठे राहून अभ्यास करायचा. ठिकाण मॅटर नाही करत. पहिली गोष्ट, पुण्यामध्ये राहून अभ्यास केला काय किंवा गावाकडे राहून अभ्यास केला काय, काही फरक नाही पडत. आपण आपली भूमिका 100% निभावतोय का, याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. कारण इथून मी म्हटलं तसं पुन्हा कम्फर्ट झोनमध्ये जावा असा सजेस्ट करणं हे खूप रिस्की पडू शकतं. पण हे ज्याच्या त्याच्या फायनान्शियल सिच्युएशननुसार आणि स्वतःच्या कॅपॅबिलिटीनुसार डिपेंड आहे की आपण करू शकतो का आणि आपल्याला योग्य आहे का, आणि त्याच्यानुसार आपण वैयक्तिकदृष्ट्या निर्णय घेणं अपेक्षित आहे. समाज कल्याण साधारणतः किती वर्ष दरवर्षी काय म्हटलं? समाज कल्याण जर तुम्ही बोलले ना, पहिला पेपर 2012 या वर्षी, हा 2012 मध्ये झाला, या डायरेक्ट 2022 2023 मध्ये झाली. येस. तो पेपर साधारणतः किती वर्षांनी होतो? नाही, असं ऑथेंटिक रूल कोणता नाही आहे की बाबा 10 वर्षांनी झाला पाहिजे. जशी त्या पदांची गरज आहे गव्हर्नमेंटला, तशा पद्धतीने ॲडव्हर्टाईज निघू शकते. ही 2012 मध्ये निघाली होती, तत्पूर्वी 2009 मध्ये एकदा निघाली होती, 9 मध्ये, 2012 मध्ये, मला वाटतं 2018 मध्ये निघाली असावी. मला तो क्वेश्चन पेपर मिळाला नाही, कारण तेव्हा MPSCचे क्वेश्चन पेपर असे बाहेर येत नव्हते, त्यामुळे त्याची ऑथेंटिक माहिती मला सध्या नाही आहे 2018 मध्ये एक्झाम झाली का नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे 9 मध्ये, 12 मध्ये झाली. ही परीक्षा असे फ्रिक्वेंटली होत नाही, म्हणजे आपली राज्यसेवेची जशी दरवर्षी परीक्षा होते तशी फ्रिक्वेंटली एक्झाम नाही होत. ही अचानक म्हणजे काय म्हणतात फुलटॉस टाकल्या पद्धतीचा हा पेपर होता किंवा ही एक्झाम होती. अभ्यास राज्यसेवेचा करत होतो, सरांचं मार्गदर्शन योग्य वेळी मिळालं, योग्य वेळी परीक्षा आली, जाहिराती मग चांगल्या होत्या, अभ्यास चांगला झाला, इंटरव्ह्यू चांगला क्लिअर झाला, आणि मग राज्यामध्ये दुसरं आलं. पण हे या अशा पद्धतीनं दरवर्षी होतीलच असं इथं बसून नाही आपण सांगू शकत. PYQ वगैरे हा PYQचे 2012चा, 2009चा आणि आता झालेला रिसेंट हे 3 पेपर अवेलेबल आहेत, त्यामुळे आपल्याला गुगलवरती आरामात मिळू शकतात. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही, मिळून जातं आरामात. आणि मला वाटतं आता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण याची परीक्षा 25 डिसेंबरला झालेली आहे, त्याचाही पेपर त्यांनी बाहेर दिलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते आपल्याला मिळून जातील आरामात.
आणि कोणाला काही शंका वगैरे? प्रिपरेशन दरम्यान तुम्हाला स्टडी रिलेटेड कोणकोणते प्रॉब्लेम असं फेस करावा अभ्यासाच्या संदर्भात? अभ्यासाच्या संदर्भात? अच्छा, आता मी इथून स्ट्रगल सांगितलं तर तो फार विचित्र पद्धतीनं आहे. 2019ला मी पासआउट झालो. मी क्लास केला 2020मध्ये आणि 21ला पुन्हा गावाकडे जाऊन अभ्यास केला. पहिला अटेम्प्ट दिला 2022मध्ये आणि तेव्हा माननीय MPSC आयोगाने परीक्षा जी घेतली होती त्याच्यामध्ये एक क्वेश्चन चुकीचा दिला होता. पिट्युटरी ग्लँड हे हिस्ट्री कोणाला ठाऊक आहे का? ज्यांना ठाऊक असेल त्यांना माहिती असेल की तो स्ट्रगल किती मोठा होता. बऱ्याच लोकांना माहिती नसेल आणि आता ऑन कॅमेरा बोलणं पण चुकीचं आहे. तेव्हा एक क्वेश्चन आयोगाने विचारला होता आणि फर्स्ट आन्सर कीने तो बरोबर दिला, सेकंड आन्सर कीने तो चुकीचा दिला आणि त्याच्याबद्दल खूप चांगले स्टँडर्ड रेफरन्सेस मार्केटमध्ये अवेलेबल होते. आणि तो पिट्युटरी ग्लँड हा म्हणजे मेंदूमध्ये एक छोटी ग्रंथी असते त्याच्यावरती प्रश्न आयोगाने डिझाईन केला होता. मग तेव्हा माझा खूप फर्स्ट अटेम्प्ट होता, खूप चांगला अभ्यास झाला होता आणि आता मेन्स कव्हर झाली आहे अशा ॲटिट्यूडमध्ये मी होतो की बाबा आता पुढचे 2 महिन्यामध्ये मेन्स होईल. टेस्ट सिरीज वगैरे जॉईन केली होती आणि नेमका सेकंड आन्सर की माझा अर्ध्या मार्काने रिझल्ट राहिला पिट्युटरी ग्लँड ह्या एका क्वेश्चनमुळे. आणि त्याचे चांगले स्टँडर्ड रेफरन्सेस आमच्याकडे अवेलेबल होते. मग आम्ही एक 20-25 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातले ग्रुप तयार केला की ज्यांचा या क्वेश्चनमुळे रिझल्ट गेलेला आहे. आणि मग आम्ही हायकोर्टमध्ये गेलो. हायकोर्टने आम्हाला सांगितलं की तुम्ही मॅटमध्ये जा. जे मॅट नावाचं माहिती असेल, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, तिथे जावा आणि पहिल्यांदा तिथून तुम्ही ही गोष्टी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करा. आम्ही तिथे गेलो. पुन्हा त्यांनी आमची याचिका फेटाळून लावली. आम्ही हायकोर्टमध्ये गेलो. हायकोर्टमध्ये सगळी बाजू मांडली पण तितकंसं माननीय हायकोर्टाला पण पटलं नाही. पण त्यांनी सुद्धा बाजू आमची फेटाळून लावली. आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये गेलो आणि सुप्रीम कोर्टमध्ये उद्या परीक्षा आहे तेव्हा हायकोर्टने निर्णय दिला की या विद्यार्थ्यांचे फॉर्म मेन्सच्या रिलेटेड भरून घ्या. एक मिनिट. हां, MPSCचे मेन्सचे फॉर्म या विद्यार्थ्यांचे भरून घ्या आणि तुम्ही त्यांना अलाउ करा असा हायकोर्टने डिसिजन दिला. आणि सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही गेलो. उद्या परीक्षा होती म्हणजे सोमवारी परीक्षा होती आणि शनिवारी संध्याकाळी डिसिजन आला की तुमची याचिका परत फेटाळली गेली. आमचे परत फॉर्म रिजेक्ट झाले आणि पुन्हा मी अर्ध्या मार्काने फेल झालो. परत 2023ची एक्झाम दिली. 2023ची एक्झाम प्रिलिम्स क्वालिफाय झाली पण मेन्स काही क्वालिफाय नाही झाली. त्यामुळे हा स्ट्रगल जो मी आता तुम्हाला सांगतोय हा एज्युकेशनल बॅकग्राऊंडमधला होता. आता परमेश्वराची कृपा म्हणा की मला फायनान्शियल स्ट्रगलला कधी प्रॉब्लेम आला नाही कारण आईवडील दोघेही शिक्षक असल्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम कधी आला नाही किंवा त्यांनी तसा भासून दिला नाही. पण अभ्यास करत असताना मग कोविडच्या कालावधीमध्ये पण मलाच काय सगळ्याच लोकांना त्रास झाला होता. मी कोविड पॉझिटिव्ह आलो होता तेव्हा कंबाईनची एक्झाम होती पण ते कंबाईनच्या एक्झामला मला जाता आलं नाही. पण नेमकं तेव्हा गव्हर्नमेंटने ती एक्झाम पोस्टपोन केली त्यावेळेच्या कालावधीमध्ये. त्यामुळे हा स्ट्रगल कमी जास्त प्रमाणात सर्वांच्या आयुष्यामध्ये असतो. कोणाचा आर्थिकदृष्ट्या असतो. आम्हाला न्याय व्यवस्थेचा स्ट्रगल होता. पहिल्यांदा मॅट, पुन्हा हायकोर्ट, पुन्हा मॅट, पुन्हा हायकोर्ट आणि परत सुप्रीम कोर्ट एवढं सगळं करून मग ती पिटिशन आमची फेटाळली गेली आणि परत आम्ही नापास झालो अर्ध्या मार्काने. परत पुढच्या वर्षी अभ्यास करणं मग त्याच्यामध्ये 1 वर्ष वाया गेलं. आणि ही भूमिका नेहमी होती की आमचं काहीच चुकलं नव्हतं. आम्ही चांगले रेफरन्सेस दिले होते पण का कोणास ठाऊक कदाचित आयोगाला ती भूमिका पटली नसावी. मग हा स्ट्रगल अशा पद्धतीचा स्ट्रगल मी केला होता. मी काय ते बाकीचे अधिकारी सांगतात की मी 1 दिवस जेवलो, वडापाव खाऊन पुण्यामध्ये राहिलो, असं काही मी कधी काही केलं नाही. माझ्या लाईफमध्ये अशा पद्धतीचा स्ट्रगल होता. पण जे मित्र भेटले आज जे आम्ही सगळे अभ्यास करायचो एकत्र ते सगळे चांगल्या पदावरती पोहोचलेत. अक्षय जाधव म्हणून DYSP आहेत सध्या. चेतन पाटील हे ACST म्हणून सिलेक्ट झालेत, असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स. मी आता जिल्हा बहुजन कल्याण अधिकारी म्हणून सिलेक्ट झालो. अशा आम्ही 3-4 एकत्र अभ्यास करायचो आणि 3-4 आता सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे स्ट्रगलला घाबरू नका. आणि जर स्ट्रगल आयुष्यामध्ये येत असेल, या फेजमध्ये जर तुम्हाला येत असेल तर हे समजून जायचं की आपण योग्य वाटेवर आहोत. आपल्याला अडचणी येत आहेत ना तर आपण योग्य वाटेवरती आहोत. कारण यशाचा रस्ता हा कधीच सहज हायवे नसतो. त्यामुळे जर तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड चाललाय तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही. घरातून पैसे येतात, अभ्यास आज केला तर करू, नाहीतर बाहेर FCला फिरून येऊ, बघू पुढच्या आठवड्यात, बघू पुढच्या अटेम्प्टमध्ये, अशा पद्धतीचा ॲटिट्यूड असेल तर मग तुम्ही चुकीच्या मार्गावरती आहात. त्यामुळे अडचणी येत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत तर आपण योग्य मार्गावरती आहोत. कारण असं कोणीतरी म्हटलं होतं की जर तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील तर घाबरू नका, कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे की जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरला देतो. त्यामुळं अडचणी येत असतील तर त्यांचं स्वागत करा. आपण सक्सेसच्या जवळ आहोत. ही गोष्ट आपल्याला मोटिवेट करू शकते. ठीक आहे, मला बराच वेळ बोलतोय, तुम्ही पण बराच वेळ ऐकताय. खरं बोललं तर बरं नाही वाटणार, बरं बोललं तर खरं नाही वाटणार. त्यामुळे मी थांबतो आता इथे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
आणि थँक्यू सो मच. आणि विशेष म्हणजे सत्यजित सरांचे खूप आभार की या एक्झाममध्ये मी नेहमी म्हणतो सरांना फोन झाल्यानंतर की या एक्झाममध्ये रिफ्लेक्शन माझा आणि सोशलॉजीचा पहिली गोष्ट काही संबंध नाही, दूरपर्यंत कुठे काही संबंध नाही. मी राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह करणारा विद्यार्थी आहे. सोशलॉजीचे आम्हाला 4-5 टॉपिक होते. मग अशामध्ये या सब्जेक्टचा अभ्यास करण्यामध्ये फार चॅलेंजिंग होतं आणि 31 जागा होते फक्त 31 जागा आणि अखंड महाराष्ट्रातले 20 साधारण 1.5 लाख विद्यार्थी दरवर्षी अप्लाय करतात. मग ते गवतातून सुई वेचण्यासारखं कठीण होतं. पण सरांना सांगितलं सर हा सिलेबस आहे, मला हे करायचं आहे, काय वापरायचं सांगा. आणि मग 2 महिन्यामध्येच अभ्यास केला होता सोशलॉजीचा आणि ते चांगलं आउटपुट आलं होतं. त्यामुळे हे क्रेडिट सोशलॉजीच्या बाबतीत मी सरांना देऊ शकतो. ठीक आहे, थँक्यू सो मच. खूप वेळ ऐकला तुम्ही. थँक्यू. शुभम सरांचा पर्सनॅलिटीचे आज खूप सारे नवीन पैलू बघायला मिळाले. मला असं वाटतं प्रामाणिकपणे की त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा आहे, डेडिकेशन आहे, ते हे एक्झामपर्यंत त्यांना घेऊन गेलं. आणि आय एम शुअर की अशा अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असे क्रिटिकल डिपार्टमेंट्स विच आर व्हेरी व्हेरी नेसेसरी फॉर सोशल जस्टिस अशा अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असतील तर माझा भारत 2047ला नक्कीच विकसित आणि त्याच पद्धतीनं सर्वसमावेशक विकास हा उद्दिष्ट समोर घेऊन विकसित झालेलं राष्ट्र असेल. म्हणून मी शुभम सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा माझा अभिमान, इट्स माय ऑनर की मी शुभम सरांना काही प्रमाणामध्ये नक्कीच ना की हेल्प करू शकलो. आणि आय वुड लव्ह टू कधी शुभम सरांना आपल्याकडनं ना की आता सोशलॉजीची गरज पडणार आहे तर मी पुन्हा मदत करू शकलो तर हा माझ्यासाठी फार ऑनर असेल. आणि म्हणून मी तुमच्यातच आज तो बघून आणि खूप दिवसानंतर इतकं सुंदर वक्तृत्व, इतकं सुंदर ओपिनियन्स, इतकं सुंदर आयडियाज अबाउट दिस एक्झाम, त्यांचे पर्स्पेक्टिव्ज, मॅच्युरिटी हे खूप दिवसांना अशी मला ट्रस्ट नाही. अँड त्यामुळे मला खरंच वाटतंय की द इंडिया इज इन सेफ हँड्स, एस्पेशली द सोशल जस्टिस डिपार्टमेंट. थँक्यू व्हेरी मच शुभम सर, तुम्ही आलात. भाग्येश तुमचं पण मी खूप खूप धन्यवाद मानतो, तुम्ही शुभम सरांना इथे घेऊन आलात. अँड लवकरच शुभम सरांची आय होप की पुढच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला गरज पडेल, नक्कीच भेटेल. कारण येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी कसं असतं ना की वाय आय एम इंटरॅक्टिंग शुभम सर विथ यू की ह्या जर्नीमध्ये एक लक्षात ठेवायचं असतं की जेव्हा पहिला निकाल लागतो तेव्हा दनादन पुढचे निकाल लागतात. पहिला निकाल लागेपर्यंत वाट असतं फक्त, है ना. म्हणून पुढच्या एक्झाम पास होण्याची फ्रिक्वेन्सी वाढण्याचं कारण की हा कॉन्फिडन्स असतो की आता आय एम सेफ, मी स्थिर आहे, मला कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे, मला कुठल्याही प्रकारचा तणाव नाही आहे. आता मी पडून किती पडणार आहे, है ना. तर ह्यामुळे तुमच्या पुढच्या एक्झाम्स पास व्हायला फार हेल्प होते. म्हणून मला शुभम सरांकडनं ही अपेक्षा आहे, येणारी राज्यसेवा असेल, येणारी UPSC असेल, ह्यामध्ये ते लवकरच आपल्याला एका नवीन पोस्टवर, नवीन जबाबदारीवर, नवीन आयडियाज सोबत आपल्याला नक्की लवकरच भेटतील. ह्या आशेवर आणि ह्या शुभेच्छावर मी ह्या कार्यक्रमाची सांगता करतो. थँक्यू व्हेरी मच. सगळेजण तुम्ही आलात, तुम्ही सर्वांनी प्रश्नही विचारले, ह्या सेशनला इंटरॅक्टिव्ह बनवलं. थँक्यू व्हेरी मच.